We are studying on the subject of why do bad things happen to good people and why do good things happen to bad people. वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात आणि चांगल्या गोष्टी वाईट लोकांच्या जीवनात का घडतात या विषयावर सध्या आपण शिकत आहोत. So the first point we have already covered. तर पहिला मुद्दा आपण शिकलोच आहोत. Why do good things happen to bad people? की चांगल्या गोष्टी वाईट लोकांच्या जीवनात का घडतात. And now we are in the second point, why do bad things happen to good people? आणि आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर आहोत की वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का घडतात. If some of you have missed the first 2 or 3 lessons, you can buy the DVDs and you can go through it and be जर का blessed. पहिले 3 भाग जर का कोणी चुकवले असतील तर डीव्हीडीच्या स्वरूपामध्ये संदेश उपलब्ध आहेत, ते आपण घेऊ शकता. त्यामुळे आशीर्वादित होताल तुम्ही. Praise God. हालेलुया. So why do bad things happen to good people? तर आता वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का घडतात. I told you some of the reasons why bad things happen to good people. आता अशा अनेक कारणे मी तुम्हाला सांगितले ज्याच्या मागे वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का घडतात. As much as possible, जेवढं शक्य होईल तेवढं try to avoid those people who will give a bad report or live a bad life. जे दुष्कर्माचं जीवन जगतात आणि वाईट बातमी आणतात अशा लोकांपासून जास्तीत जास्त अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा. Those people who cause difficulties and dissensions, try to avoid such people, Paul says. जे लोक पॉल म्हणतो जे लोक अडीअडचणी निर्माण करतात, जे लोक फूट पाडतात अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. As much as possible. जेवढं शक्य होईल तेवढं. You cannot just run away from every person. आता त्यांच्यापासून काय सरळ सोट आपण पळून नाही जाऊ शकणार. Avoid them. परंतु त्यांच्यापासून अलिप्त राहायचं. Because as it is, we are summing up many strengths from the word to run the race and do good, and then trying to meet such people will depress your spirits. कारण शब्दातून भरपूर आपण शक्ती मिळवतो ही धाव धावण्यासाठी, आणि हे धाव धावत असताना जर का असे लोक आपल्या वाटेमध्ये आले तर त्यांच्यामुळे आपली शक्ती खचून जाते आणि आपण निराश होतो. Amen. आमेन. And that's why treasure good fellowship. आणि त्यामुळे उत्तम लोकांची सहभागिता साधण्याचा प्रयत्न करा. As much as possible, try to move around with spiritually matured Christians. जे आध्यात्मिक प्रौढ ख्रिस्ती आहेत अशा लोकांबरोबर सहभागिता साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. Amen. आमेन. Find out, spot out people who are mature among you. आणि तुमच्यामध्ये कोण कोण प्रौढ आहेत, कोण ख्रिस्तामध्ये परिपक्व आहेत अशा लोकांच्या शोधामध्ये आपण राहत जा. And some people whom you cannot avoid meeting, try to raise up a wall of the spirit and try to just avoid such people or try to avoid hearing what they have to say. आणि अशा लोक काही असतात की ज्यांच्यापासून सरळ सोड आपण पळून नाही जाऊ शकत, तर अशा लोकांपासून आत्म्याच्या साहाय्याने भिंत तयार करण्याची प्रयत्न करा. आड भिंत किंवा आत्म्याच्या साहाय्याने त्यांच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न You करा. know, the city that has no walls तुम्हाला माहिती आहे असं नगर ज्याला बाजूला भिंत नाही is open for any enemy. ती सर्व शत्रूंसाठी उघडी असते. Any place, any land which has no fencing, you will find many animals and stray cattle there roaming around. कुठलीही भूमी किंवा कुठलीही अशी जागा ज्याला कुंपण नसतं, ते कुंपण नसलेली जागेमध्ये अनेक जनावरं येतात, अनेक त्या ठिकाणी श्वापदे येतात. That's what Solomon said. आणि हेच तर शलोमोन म्हटला. When I went to some fields, it was open. जेव्हा मी काही शेतामध्ये गेलो तेव्हा ते उघडे दिसले. The problem with some of us Christians is that we don't know when to raise up guards around us. आता ख्रिस्ती लोकांची महत्वाची समस्या हीच आहे की कधी आपल्यासाठी संरक्षणाची भिंत उभी करायची हे त्यांना समजत नाही. Amen. Amen. There are certain things you don't need to take from people. अशा काही गोष्टी असतात ज्या लोकांपासून आपण घेऊ नये. There are certain things that you can just close your ears from hearing from those people. अशा काही गोष्टी असतात की ते कानी पडण्यापासून आपले कान आपण बंद केले पाहिजे. Amen. Amen. Because there is every foul kind of thing that will be reaching your ears. कारण अशा भरपूर गोष्टी पाशा समान असतात जे तुमच्या कानापर्यंत पोहोचतात. So the number one protection is that you be around people who are matured Christians. आणि म्हणून सर्वात प्रथम प्राधान्य आपल्या संरक्षणासाठी या गोष्टीसाठी द्या की परिपक्व आणि प्रौढ ख्रिस्ती लोकांमध्येच मी वावरणार. You know Paul of the New Testament, नवीन करारातील जो पौल होता, he was Saul first. प्रारंभी तो शौल होता. You know, he had become an enemy of God. आणि देवाचा तो वैरी बनला होता. He was an enemy of God. देवाचा तो वैरी होता. Why did he become the enemy of God? आता देवाविरुद्ध तो शत्रू का बनला होता? Because he hung around
wrong people. कारण चुकीच्या लोकांमध्ये त्याचं वास्तव्य होतं. His favorite folks were the Pharisees. आणि त्याचे जे घनिष्ठ मैत्री होती, घनिष्ठ जे लोक होते ते म्हणजे परुषी. From whom did he get letters to go against the Christians? आता ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये जाण्यासाठी त्याला पत्र कोणाकडून मिळालं? See, from those people in authority. जे लोक अधिकारामध्ये होते त्यांच्याकडूनच. You know, to get a letter of a commendation from the Pharisees shows that how close he was with the Pharisees. परुषी लोकांकडून पौलाला अशा प्रकारचं पत्र मिळणं की ख्रिस्ती लोकांना बांधून ठेवायचं, त्यांना कैदेत करायचं, अशा प्रकारचं पत्र मिळणं म्हणजे पौलासाठी किती जमेची बाजू होती. Yes, that means he knew some people in authority. याचा अर्थ की अधिकार वर्गातील जे लोक होते त्यांना तो समक्ष ओळखायचा. And that shows that his flow was with the wrong people, and that's why he was going against the Christians. आणि यामुळेच दिसून येतं की अशा लोकांबरोबर तो वावरायचा आणि त्यामुळे ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये तो सहजरित्या गेला. And moreover, Paul was a Sanhedrin member. आणि त्याहून जास्त म्हणजे पौल सभागृहाचा सभासद होता. Amen. Amen. See, no ordinary person can go to the governor or go to the Sanhedrin group and leader and get a recommendation letter like Paul did. आता पौलाने Unless you knew them. आता पौलांनी ज्या प्रकारे या ठिकाणी कृत्य केलं, अधिकाऱ्यांपर्यंत तो पोहोचला, ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पत्र घेतलं. अशा प्रकारचं पत्र साधारण व्यक्ती कोणी घेऊ शकणार नाही जोपर्यंत त्या ठिकाणी त्याची जमेची बाजू वर राहत नाही. Amen. Judas also hung around with wrong people. आता यहुदा देखील चुकीच्या लोकांच्या मध्ये राहत होता. And he misunderstood the whole concept of the plan of God for Jesus on this earth. आणि येशूची जी काय योजना देवाने आखून ठेवली होती ते सर्व योजना त्या ठिकाणी यहुदाने गमावली. So hanging for a long time with wrong kind of people will build up a wrong attitude. त्यामुळे चुकीच्या लोकांमध्ये जर का जास्तीत जास्त आपलं वास्तव्य असेल तर त्यामुळे आपली वृत्ती देखील चुकीची बांधल्या And your जाते mind shall be affected. आणि त्यामुळे तुमच्या मनावर दुष्परिणाम If होतो. somebody is going on telling you wrong things, after some time it becomes right for you. जर का कोणी कुठलीही गोष्ट वारंवार तुम्हाला चुकीची सांगू लागला तर मग कालांतराने ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य ठरते. And a kind of bitterness comes towards the people, a kind of bitterness comes towards God itself. आणि मग देवाविरुद्ध आणि देवाच्या लोकांविरुद्ध आपल्या मनामध्ये कडूपणा निर्माण होतो. Amen. Amen. Fellowship always brings about emotional bonding. आणि म्हणून सहभागिता त्यामुळे भावनिक नातेबंध बांधले जातात Always. नेहमी. And it can be a good bonding or a bad bonding. आणि त्यामुळे एखादे नातेसंबंध चांगले ठरतील किंवा वाईट ठरतील. See, you don't just walk with the person. आपण काय सहज एखाद्या बरोबर चालत नाही. You may walk with a stranger for some time. काही काळ तुम्ही परक्या व्यक्ती बरोबर थोड्या वेळ चालताल. But if you're walking with some person, you start appreciating his ways, his talks, his life, and then you are emotionally bond with that person or bound with that person. परंतु एखाद्या ओळखीच्या व्यक्ती बरोबर जर का तुम्ही थोडं जास्त काळ चालत राहिला तर त्याच्या सोबत तुमचे नातेसंबंध बांधले जातात, भावनिक नातेसंबंध बांधले जातात आणि मग त्याच्या सर्व गोष्टीचं तुम्ही कौतुक करू लागता. Because you are emotionally bound with that person then. कारण भावनिकरित्या तुमच्याने त्याचे नातेसंबंध लागलेले And असतात. once you are emotionally bonded with that wrong person, आणि एकदा का चुकीच्या व्यक्ती बरोबर तुम्ही भावनिकरित्या नातेसंबंध बांधले you tend to favor their views. तर मग त्यांचे सर्व जे तर्क वितर्क असतात त्यांना तुम्ही अनुग्रह देता. Not because their views are right, but because you are emotionally bonded with them. आणि त्याच्या मागचं कारण हे नसतं की अरे ते जे बोलतात ते बरोबर बोलतात, परंतु त्याच्या मागचं कारण हे असतं की अरे माझे त्याच्याबरोबर चांगले संबंध आहेत. Emotionally bonding always covers up many wrong things also. कारण भावनात्मकरित्या जर का एखाद्या बरोबर आपण नातेसंबंध साधले तर मग त्यामुळे चुकीच्या गोष्टी देखील झाकल्या जातात. Sometimes just because you love a person, then you start covering him up. कधी कधी आपण फक्त एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो त्यामुळे त्याच्या चुका देखील आपण झाकू लागतो. Understand? समजत आहे. Very few people will uncover certain things. फक्त थोडकेच लोक अशा असतात की अशा गोष्टी ते झाकणार नाही. That's why त्यामुळे in the first stage itself, be very sure with whom you are associated with. पहिल्या टप्प्यातच आपण ओळखलं पाहिजे की आपली सहभागिता आपण कोणाबरोबर ठेवायची. That's why sometimes you wonder. त्यामुळे आपण कधी कधी विचार करतो This person was so good. अरे हा व्यक्ती खूप चांगला होता. He used to always speak from the word of God. देवाच्या शब्दातूनच सारखं बोलायचा. But suddenly, परंतु अचानक now all his views and all his actions, everything is going contrary to the word and he doesn't realize it. आता त्याचे सर्व तर्क वितर्क, आता त्याचे सर्व हावभाव आणि त्याचे सर्व विचार देवाच्या शब्दाविरुद्ध जात आहेत.
How doesn't he realize it? Why आणि- doesn't he realize it? आणि त्याची जाणीव त्याला का होत नाहीये? See, you realized it, but he doesn't. तुम्हाला त्याची जाणीव होती, परंतु त्याला त्याच्या स्वभावाची जाणीव होत नाही. Why? का? Because कारण of the emotional bonding. भावनिक नातेसंबंध बांधले गेले असतात. Sometimes when a man goes wrong, जर का कधी काळी जर का पुरुष जर का चुकीचा if गेला the wife is not very strong, आणि जर का पत्नी जर का त्याची खंबीर नसेल, because of the emotional bonding, she also flows with his wrong. तर मग भाऊक नातेसंबंधामुळे ती देखील त्याच्या बरोबर वाहते. Very few women or wives rise up and say to their husbands, even lovingly, what you are doing is wrong, let us not do it this way. अगदी थोडक्या अशा स्त्रिया असतात की जे आपल्या पतीला धाडसाने परंतु प्रेम वृत्तीने सांगतात की तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? My wife and I, we have walked for 22 years मी आणि माझी पत्नी गेले 22 वर्ष आमची वाटचाल आहे in the Lord. प्रभूमध्ये. And wherever she finds that I am missing certain things, she tells me very lovingly. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना असं आढळले की काही गोष्टी मी गमावल्या आहे, तर प्रेमाने त्यांनी मला त्याविषयी सांगितलं आहे. I try not to do wrong. मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो Certain चुकीच्या things you नाही. can, miss certain things. परंतु काही गोष्टी आपण वाटचालीमध्ये गमावतो. And then she tells me, आणि त्यामुळे मग ते मला सांगतात. she calls me pastor only. ते मला पास्टर म्हणूनच And संबोधतात. she tells me, आणि मग मला म्हणतात, I think so, pastor, I think so, we need to do it this way. मला असं वाटतं पास्टर की आपण अशा प्रकारे केलं पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. What a prudent wife. सुज्ञ पत्नीसाठी. Not like Ananias and Sapphira. अनन्य आणि सफिरा यांच्याप्रमाणे नाही. Ananias sold a portion of the land he had and he gave only a little portion to God's work and his wife agreed to it. अनन्यासनी काय केलं, त्याच्याकडे जी जमीन होती ते जमीन त्यांनी विकली आणि थोडा तुकडा जमिनीचा त्याची जी मालमत्ता होती त्यांनी आपल्या पत्नीच्या सहमतीने स्वतःकडे ठेवून घेतली. Now she must have known that this is wrong, आता तिला कदाचित ठाऊक असेल की अरे हे चुकीचं कृत्य तो करत but आहे. because of the emotional bonding, परंतु भावनिक त्या ठिकाणी नातेसंबंध you असल्यामुळे get in the flow. आपण त्यांच्या बरोबर वाहत जातो. See, people very easily get into the flow of emotions. आणि म्हणून भावनेच्या आहारी अनेक लोक सहजरित्या वाहतात. People can trap you with your emotions. आणि मग तुमच्या भावनेच्या आधारीच लोक तुमचा गैरफायदा How many are उचलतील. trapped because of emotions which are not coming under the covering of the Holy Spirit? पवित्र आत्म्याच्या आच्छादनाखाली ज्या भावना नाहीत त्या भावनांमुळे अनेक लोक जाळ्यात फसले आहेत How many आजपर्यंत. fathers are just covering their sons किती- with all their faults just because of emotional bonding? असे कितीतरी वडील आहेत की त्यांच्या मुलांबरोबर त्यांचे भावनिक संबंध असल्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या चुका ते झाकतात. Like Eli, एली प्रमाणे who covered his sons' त्यांनी faults, आपल्या मुलांचे सर्व अपराध झाकून ठेवले and God said it. आणि देवांनी सांगितलं देखील You didn't even correct your की children. तू आपल्या मुलांना शासन देखील केलं नाही. Didn't he know the truth? त्याला काही सत्य ठाऊक He knew the नव्हतं. truth. त्याला सत्य माहित होतं. But the emotional bonding was परंतु very फक्त strong. भावना त्या ठिकाणी आड आल्या आणि भावना त्या ठिकाणी खंबीर And होत्या devil placed there. आणि त्या ठिकाणी सैतानाने कार्य केलं. How many are understanding? किती लोकांना समजत आहे? What I want to say is this. मला तुम्हाला सांगायचं ते हे, Even before developing some kind of associate or a companion for you in the spirit also, try to ascertain what kind of a person you're going to associate yourself with. आत्मिक नाते संबंध साधण्यापूर्वी, आत्मिक सहभागिता साधण्यापूर्वी स्वतःच्या मनाने अगोदर समोरच्या व्यक्तीचं परीक्षण करा की समोरचा व्यक्ती किती मुळावलेला आहे. I have seen young girls. मी पाहिलंय अनेक तरुणींना. There are many testimonies. See, when you have a big church, you have many stories. पहा, and many testimonies. मोठी मंडळी असेल की मोठी त्या ठिकाणी कहाण्या असतात आणि मोठी टेस्टिमनीज देखील असतात, साक्षी असतात. साक्षी असतात. And so I have got many stories like that. तर मग अशा प्रकारे माझ्याकडे अनेक कहाण्या आहेत. Some of the young girls, काही तरुणी they have told me on my face, Pastor, that fellow is a very crooked fellow. आणि त्यांनी येऊन मला तोंडावर सांगितलं आहे की पास्टर तो व्यक्ती वाकडा आहे, Not very strong, Pastor. तो खंबीर नाहीये What he says is contrary to the word. आणि जे काय तो बोलतो ते देवाच्या विरुद्ध What बोलतो. he does is contrary to the word. जे काय त्याचं कृत्य असतं ते देवाच्या शब्दाच्या विरुद्ध असतं. And in the very next 2 months, I see that same lady get married to the same man. आणि मग पुढच्या 2 महिन्यामध्ये मी पाहतो त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये 2 महिन्यामध्ये की तीच व्यक्ती, ती स्त्री त्या ठिकाणी, ती मुलगी त्या पुरुषाबरोबर लग्न करते. What do you make of it then now? मग Tell me. त्यातून आपण काय साध्य करायचं, काय विचार Now, करायचा? and here I am. आणि या ठिकाणी मी आहे. I'm trying to tell her, yes, you be careful with that person because what you're saying, I agree, I know that person.
but you be very careful. And she says, yes, Pastor, I'll be very careful. And that's why, I don't like to associate with them. And then in 2 months, you see them getting married. मी या ठिकाणी उभा असतो, मी सांगण्याचा प्रयत्न करतो की ठीक आहे, तुम्हाला हे समजलं आहे, तर आता सावध राहा, त्या ठिकाणी त्याच्यापासून जरा दूर राहा. परंतु 2 महिन्यामध्येच मी पाहतो की ती मुलगी परत त्या मुलाबरोबर लग्न करते. What's wrong now? मग आता काय चुकलं? She forgot the Bible? ती बायबल विसरली? No, she didn't forget the Bible. नाही, बायबल नाही विसरली. That emotional bonding took place. भावनिक त्या ठिकाणी नातेसंबंधांनी जागा And when घेतली. you are emotionally bonded with somebody, then you start covering up everything and everything looks fine for you. आणि जर का भावनिक नातेसंबंध जर का आपण साधले, तर मग त्या ठिकाणी आपण सगळं काही झाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपण त्यांच्या बरोबर वाहत जातो. In my walk with God, देवाबरोबर माझ्या प्रवासामध्ये I have met many such kind of people. अशा अनेक लोक माझ्या जीवनामध्ये आले And I know how much distance I need to keep with such people. आणि अशा लोकांबरोबर किती अंतर ठेवायचं हे मी ओळखून घेतलं. Amen. आमेन. And that's how you can work for God, you can live for God, you can progress in God's ways. आणि ही एकच पद्धत आहे ज्यामुळे आपण देवाच्या मार्गामध्ये पुढे चालू शकतो, देवाच्या कामामध्ये आपण तत्पर राहू शकतो. If you find a good Christian, जर का तुम्हाला खरा ख्रिस्ती आढळला, good family, जर का खरं आणि चांगला परिवार, somebody who loves God, असा कोणीतरी जो देवावर आतोनात प्रेम somebody who करतो, fears God. असा कोणीतरी जो देवाचं भय बाळगतो. I'm not saying you try to find some sinless person. आता मी You won't find one. असं म्हणण्याचा प्रयत्न करत नाही की एखादा निष्पाप व्यक्ती शोधून काढा, तुम्हाला एकही आढळणार नाही. But somebody who fears God. परंतु असा व्यक्ती जो देवाला भीतो, A person who fears God may fall, but he will rise up immediately. कारण जो व्यक्ती देवाला भीतो कदाचित तो पडेल, परंतु लगेच तो उठेल. Immediately you will find them in the church back again with God. लगेच बाहेर कदाचित तो पडेल, परंतु दुसऱ्या क्षणाला आपण त्याला चर्च मध्ये पाहू. Amen. आमेन. Seek out for such people. मग अशा लोकांच्या शोधामध्ये पडा. Because कारण slowly when you associate with somebody, there is a emotional bonding. कारण हळूहळू जेव्हा आपण एखाद्या बरोबर सहभागिता साधतो, तेव्हा भावनिक नातेसंबंध बांधल्या जातात. Praise God. Amen. Amen. आमेन. So never keep hanging around with the wrong kind of people. आणि म्हणून चुकीच्या वृत्तीच्या लोकांमध्ये वास्तव्य टाळा, थांबू नका. And no matter how much we say it, but still yet you find some people still falling into the ditch. आणि आपण किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील असे लोक आपल्याला खड्ड्यामध्ये पडताना दिसतात. But that doesn't stop me from saying, because I know I'm keeping 90% away and 10 are falling. परंतु त्या ठिकाणी अशा गोष्टी मला जर का सांगण्याचा मी त्या ठिकाणी आवरणार नाही, कारण 90% मला त्या ठिकाणी चांगला परिणाम दिसतो आणि 10% त्या ठिकाणी मला मूर्खपणा दिसतो. Praise God. Amen. Have you seen that sometimes when people are with you for quite some time, तुम्ही असं कधी पाहिलंय का की काही लोक जर का तुमच्या बरोबर जास्त काळ असतील and they are quite spiritual, आणि अति आध्यात्मिक असतील, and then suddenly they leave us, आणि मग अचानक ते आपल्याला सोडून जातात, and then you find why they left you. आणि मग तुम्ही विचार करता की अरे हा व्यक्ती मला का सोडून गेला. Then you realize, मग तुम्हाला अशी जाणीव just होते, because you stuck on to the word, you became a stickler of the word, that person couldn't walk with you anymore. तुम्ही देवाच्या शब्दाला धरून राहिला, देवाच्या शब्दापासून तुम्ही दूर गेला नाही, त्यामुळे तो व्यक्ती तुम्हाला सोडून गेला. And so don't feel very emotional and very sad about it. आणि मग अशा घटना घडल्यानंतर कधीही स्वतःमध्ये उदास कधी वाटून घ्यायचं नाही. Sometimes God separates you. कधी कधी देव तुम्हाला विभक्त करतो. When a child is to be born, then there is that cutting also. जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा त्या ठिकाणी कापणी देखील होते. Amen. आमेन. There has to be separated. The child has to be separated from the mother. आईपासून बाळाला विभक्त करावंच लागतं. Amen. आमेन. That very close union is cut off. आणि जे संयुक्तपणा असतो जवळचा, तो दोघांमध्ये छाटला And then जातो. sometimes you feel, oh, did I do wrong? I think so. I have gone against the word. आणि मग तुम्ही विचार करू लागता की अरे माझ्या हातून काही चुकीचं घडलं का, कदाचित मी देवाच्या शब्दाविरुद्ध गेलो. See, and if you start brooding over it and crying over it for months together, that means you are not spiritually bound with that person. You have been emotionally bonded with that आणि person. जर का महिने जर का त्या घटनेवर जर का तुम्ही विचार करू लागला, त्याच्याविषयी खेद करू लागला, त्याच्याविषयी रडू लागला, तर याचा अर्थ की तुम्ही आध्यात्मिकरित्या त्या ठिकाणी बांधले गेला नव्हता, तर भावनिकरित्या तुम्ही त्याच्या बरोबर बांधले गेला होता. Amen. आमेन. And if you was the right person, it would been okay. But if you was the wrong person, then you had it. आणि जर का त्या ठिकाणी योग्य व्यक्ती असेल तर मग ठीक आहे, परंतु तो व्यक्ती जर का चुकीचा असेल तर मग याचा अर्थ की तुमच्या आणि त्याचे भावनिक संबंध होते. You know, one top salesman, तुम्हाला माहिती आहे एक टॉप सेल्समॅन, he wrote about this concept in one of his books. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये या असं एक लिहून ठेवलं, How to achieve millions of dollar sales.
$1,000,000चा सेल कशा प्रकारे साध्य And करायचा. he said one of the things he cultivated was emotional bonding. आणि त्या ठिकाणी त्यांनी असा सिद्धांत दाखवला की भावनिक नातेसंबंध Now, बांधायचे. though this is not a principle for us believers to adapt, आता आपल्या विश्वासू लोकांसाठी हा सिद्धांत योग्य नाही, because it's just a worldly principle. कारण हे जे तत्व आहे ते जगाचं तत्व But I आहे. just want to give it to you so you may know what is this emotional bonding I'm talking about. परंतु मला तुम्हाला हे तुमच्या समोर मांडायचं जेणेकरून कळेल की जगामध्ये भावनिक संबंधाचा नाते अर्थ काय And आहे. he said, आणि तो म्हटला you can make top sales, आपण खूप विक्री करू but शकतो, there is a secret behind it. परंतु त्याच्या मागे रहस्य आहे. And he said, whenever he went to a family आणि तो त्यांनी सांगितलं की जेव्हा केव्हा मी एखाद्या परिवारामध्ये जायचो, with any of his products or whatever, माझ्याकडे जे काय माझ्या ऑफिसचं प्रोडक्ट असेल, जे काय उत्पादन असेल ते घेऊन, he would be very nice to the children. तर मग मुलाबाळांबरोबर तो चांगला वागायचा. See, but his motives were not nice. परंतु त्याच्या मागचे उद्देश काय चांगले नव्हते. See, now you know behind it all what was the motive. आता या सर्व प्रक्रियेमागे आपल्याला कळलं असेल की त्याचा उद्देश काय He असेल. knew that if he can build up that kind of emotional bonding with the children, त्याला ठाऊक होतं की जर का त्या समोरच्या व्यक्तीच्या मुलाबाळांबरोबर जर का मी भावनिक नातेसंबंध बांधले, he can have an emotional bonding with that family. तर मग त्या परिवारासोबत देखील मी भावनिक नातेसंबंध बांधू शकतो. And whether that customer buys things from him or not, मग तो समोरचा व्यक्ती, तो ग्राहक माझ्याकडून त्यांनी वस्तू घेऊ किंवा न घेऊ, no problem. He just says, okay, if you don't want to buy, no problem. He'll give a sweet to a child or speak nicely to them and become very familiar with them, and then he might leave that house. मग त्या ग्राहकाने जर का मला सांगितलं की नाही आम्हाला परवडत नाही, आम्हाला नकोय, तर मग तरी तो म्हणेल की ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु मुलाबाळांना चॉकलेट देईल, त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर स्वतः एक परिवारातील सदस्य आहे अशा प्रकारे वागेल आणि मग घर सोडून जाईल. He will not say anything if you don't buy his product. जर का त्या ठिकाणी वस्तू घेतली नाही तर मग तो काही बोलणार नाही. Now his reasoning is, आता त्याचा तर्क वितर्क असा आहे, if supposing in that same week another person comes, a salesman with his product, की समजा त्या ठिकाणी जर का दुसरा एखादा सेल्समन त्याचाच त्या ठिकाणी वस्तू घेऊन जर का तो आला, and he just says, this is my product, please buy, and if this family says, we don't want to buy, and they close the door. Now after that week, now if they have to make a decision between these two salesmen, आणि त्यानंतर जर का त्या ठिकाणी तो दुसरा व्यक्ती आला, त्यांनी जर का त्यांना विनवणी केली की माझ्याकडे अशा प्रकारे असं उत्पादन आहे, कृपया हे तुम्ही घ्या, आणि मग त्यानंतर त्याच्याकडून देखील ते घेणार नाही, परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा त्यांना निर्णय घ्यायचा असतो की ह्याच्याकडून मला घ्यायचं का त्याच्याकडून मला you know what घ्यायचं, they say then? तर मग ते काय म्हणतील The माहिती, wife says, मग पत्नी म्हणेल ते पहिल्याकडूनच घ्या, कारण तो जो त्याचं प्रोडक्ट चांगलं असेल. See, now it's not the product now. आता प्रोडक्ट महत्वाचा नाहीये त्या It's the ठिकाणी, emotional bonding. भावनिक जे नातेसंबंध बांधले ते आले. See, maybe both came from the same company. पहा, दोघंही एकाच ऑफिस Maybe. मधून आली, कदाचित They might be coming from the same company. कदाचित ते दोघं एकाच कंपनीतून आले But असतील, just because of the emotional bonding, परंतु फक्त भावनिक नातेसंबंधामुळे people tend to incline and buy from that family, that person. लोकांना गळ पडते की अरे तो माझ्या बरोबर चांगला वागला, त्यामुळे ना आता त्याच्याकडूनच घ्यावं. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? It's the emotional bonding I'm म्हणजे talking about. मला तुम्हाला सांगायचं काय आहे की भावनिक नातेसंबंध असे असतात. See, and that's what I heard and read, and I said this is applicable to our Christians. आणि हेच अशा प्रकारे मी ऐकलं आणि वाचलं आणि मी विचार केला की ख्रिस्ती जीवनामध्ये देखील हे लागू आहे. Just imagine फक्त कल्पना if करा, that first fellow was a crook. जर का पहिला व्यक्ती जर का त्या ठिकाणी गुन्हेगार असता, He was not a right person, तो चुकीचा व्यक्ती आहे, योग्य नाही, and he knew that his product is not of good quality. आणि त्याला चांगलं ठाऊक आहे की माझं उत्पादन काही चांगल्या दर्जाचं नाही. So first he will have an emotional bonding with that family, तर मग प्रारंभी तो काय करेल, त्या परिवारासोबत चांगले नातेसंबंध बांधेल and he will leave. आणि मग त्या ठिकाणाहून निघून येईल. Maybe the second salesman has got a very genuine product, so he says, if you want to buy, you buy. You don't want to buy, you don't buy. आणि Because my product is genuine. आणि जेव्हा दुसरा विक्रेता त्या ठिकाणी येतो, कदाचित त्याच्याकडे चांगलं उत्पादन असेल, चांगल्या दर्जाचं असेल, त्यामुळे तो ठामपणे म्हणेल की माझ्याकडे माझा माल चांगला आहे, तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर घ्या किंवा नका घेऊ. मी कमी नाही करणार ₹1. So what happens तर मग काय when the होतं, family decides? जेव्हा त्या ठिकाणी तो परिवार निर्णय You know, घेतो, women of more of emotions. तुम्हाला माहितीये बायका म्हणजे किती They are भावुक driven असतात. more with emotions. भावुकरित्या ते चालतात. I don't know. This woman says, तर मग ही स्त्री म्हणते, ते पहिलेवाले होते ना, ते चांगले होते.
त्यांचं प्रोडक्ट चांगलं असेल बघा. नाउ द वुमन इज नॉट मच कन्सर्न अबाउट द मेकॅनिझम ऑफ इट ऑल. आता त्या ठिकाणी जे तांत्रिक गोष्टी असतात त्या उत्पादनाच्या त्याच्याविषयी त्या स्त्रीला काही घेणं देणं बट नाही. बिकॉज ऑफ दॅट द काइंड ऑफ टॉक ही हॅड, परंतु कशा प्रकारे त्या व्यक्तीने आपल्या बरोबर संभाषण so one साधलं, can be deceived. तर मग त्यामुळे एखादा फसू शकतो. So some of those carnal Christians तर मग अशा प्रकारे काही जे दैहिक ख्रिस्ती who are not असतात, strong in the Lord जे प्रभूमध्ये खंबीर नसतात, may speak to you in such a way that it may appease your flesh. कदाचित ते तुमच्या समोर असे गोड गोड बोलतील की तुमच्या देहाला ते आवडेल, And then you like to, flow with that man आणि मग तुम्हाला त्यांच्या सोबत व्हायला देखील आवडेल, because he is a very free fellow. कारण तो फार सहजरित्या आपल्या बरोबर वागतो. And so you think so that, this is the right person now. आणि मग तुम्ही असा मनात विचार करू लागते की अरे हा मला चांगला व्यक्ती मिळाला. But somebody who always tells you, no, you should be like this, you should do that, you tend to be away from him. परंतु जर का एखादा असा व्यक्ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे तू असं करू नको, तसं करू नको, त्याच्यापासून तुम्ही दूर पळण्याचा But you प्रयत्न need to करता. know, परंतु तुम्हाला हे कळलं if पाहिजे you want to go spiritually, की आध्यात्मिकरित्या जर का तुम्हाला पुढे जायचं go with आहे, the seasoned believer. तर मग जे मुळावलेले विश्वासू आहेत त्यांच्या बरोबर व्हा. आमेन. Walk with the spiritual believer. जे आध्यात्मिक विश्वासू आहेत त्यांच्या बरोबर वाहत जा. You will never repent in the long run. मग तुमच्या मोठ्या धावेमध्ये तुम्ही कधीही पश्चाताप करणार नाही. Praise God. How you are Hallelujah. understanding? किती लोकांना समजत आहे? Amen. Amen. And sometimes it happens with blood relations also. आणि कधी कधी जे रक्ताचे नाते संबंध असतात त्यांच्या सोबत देखील असंच घडतं. नाही काय रक्ताचा संबंध आहे ना, ते करायला लागतं आपल्याला. See, that way we put it then. मग अशा प्रकारे आपण मानतो. That spiritually has gone down the drain, and then we get more emotionally tied up with all wrong things and wrong people. आणि मग जे अध्यात्म असतं ते सगळं त्या ठिकाणी बाजूला पडतं आणि मग भावनिकरित्या आपण चुकीच्या गोष्टीमध्ये वाटचाल करतो. It's not just physically being with somebody, आता दैहिक स्वरूपामध्ये एखाद्या बरोबर राहणे हा प्रश्न नाहीये but इथे. also mentally, if you agree with someone, you are affected. परंतु मानसिकरित्या जर का एखाद्या बरोबर आपण सहमत झालो तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. And if you don't learn to speak out the And- truth from your heart, आणि आपल्या हृदयापासून जर का सत्य बोलण्याचा तुम्ही कधी जर का निर्णय घेतला नाही आणि शिकला नाही, you will become overwhelmed by all the unbeliefs that is being said to you. तर मग ज्या कुठल्या शंका कुशंका आणि अविश्वास तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे तुमचं हृदय आणि जीवन व्याकुळ होईल. Amen. You will Amen. say, काय कसं काय त्याला बोलायचं ना, माहितीये मला तो काय सांगतो सगळं बरोबर नाहीये, पण काय आम्ही एकत्र एवढं वर्ष होतो ना आपण. See, emotion takes over, truth goes down. त्यामुळे काय होतं, भावना आपल्या सत्यावर ताबा मिळवते. Sometimes, कधी कधी you need to take a stand. आपण खंबीर निर्णय घेतला Whoever पाहिजे. it is, कोणी का your असेल, own family members. मग तुमच्या कुटुंबातील का कोणी I'm असेल. not saying go take a sword and now start fighting with them. आता मी तुम्हाला असं शिकवत नाही की आता हातामध्ये तलवार घ्या आणि मग त्यांना सरळ सोट See, the कापा. foundation should be love. पहा, पाया काय असला पाहिजे, प्रीती. Love. प्रीती. With love, you can never fail. कारण तुम्हाला माहितीये प्रीतीमुळे तुम्हाला कधी अपयश मिळणार नाही. If somebody says, जर का कोणी असं म्हटलं हे सगळं चालतं, थोडं थोडं दारू पिलं ना चालतं, काय नाही, तुम्ही म्हणायचं ना हा बरोबर आहे, असं चालतं कधी कधी. समटाइम्स ऍटलीस्ट यू शुड से, हे थोडं मला वाटतं हे चुकीचं आहे, बायबल मध्ये असं नाही लिहिलेलं आहे. Amen. Say, and then pray that he's not affected in his heart. आणि मग अशी प्रार्थना करायची की आपल्या शब्दामुळे त्याच्या हृदयावर कुठला दुष्परिणाम नाही झाला पाहिजे. He's not offended about you. त्याविषयी त्याला खेद नाही वाटला But if he's पाहिजे. really offended and he leaves you, better still, because that fellow is not mature enough to have company with. परंतु जर का असा व्यक्ती जर का त्याला खेद वाटला आणि तो म्हणला की मला तुमच्या बरोबर राहायचं नाही, तर मग ठीक आहे, चांगला आहे, मग ओळखून घ्या की प्रभूमध्ये तो खंबीर नव्हता म्हणून तुम्हाला सोडून गेला. Praise God. Amen. See, you need to have proper attitude in all these things. पहा, या सर्व गोष्टीमध्ये आपली वृत्ती आपण योग्य बाळगली पाहिजे. Because many things have not to be taught, you just get caught or you just catch those things when you flow with somebody. कारण अशा अनेक गोष्टी असतात ज्या शिकवण्याची गरज नसते, उलट पक्षी त्या आपण स्वतः घेतल्या पाहिजे, त्या आपण हासिल केल्या पाहिजे. आणि ह्या आपल्याला कधी भेटतात, जेव्हा आपण योग्य लोकांबरोबर वाहतो तेव्हाच See, भेटतात. many people don't learn from the teaching, but they catch up very fast when you walk with somebody. असे अनेक लोक असतात जे शिकवणीतून लवकर शिकत नाही, परंतु एखाद्या बरोबर वाहत असताना चालत असताना लवकर See, शिकतात. because the mental consent develops only through conversation. कारण संभाषणाद्वारेच मानसिकरित्या एखादा प्रबळ होतो. Amen? Amen. And emotional bonding, आणि भावनिक नाते it संबंध always arises after a time span
in relationships. नातेसंबंध बांधल्यानंतर दीर्घकाळ नातेसंबंध ठेवल्यानंतर भावनिक नातेसंबंध तयार होतात. Amen. Amen. That's why some things are, caught easily than taught easily आणि त्यामुळे or अशा received easily. अशा अनेक गोष्टी असतात जे शिकवण्यापेक्षा ज्या आपल्याला सहजरित्या चालण्यातून मिळतात See त्यांच्यासोबत. what happens if you are with a crowd who is only jeering and ridiculing and criticizing all the time. जर का आपण अशा गर्दीमध्ये सतत असेल की जी गर्दी सतत त्या ठिकाणी कुरकुर करत असेल, वादविवाद करत असेल, निंदा करत असेल, In the beginning you will show that little bit of thing like, no, I don't appreciate all this what you are तर doing. मग प्रारंभी तुम्ही असं दाखवताल की नाही तुम्ही जे करत आहात, तुम्ही जे बोलत आहात त्याला मी कौतुक करणार But नाही. before long, परंतु दीर्घ काळानंतर you would also adopt their jeering attitude or criticizing attitude. त्यांची जी निंदास्पद वृत्ती आहे, त्यांची जी कुरकुर करण्याची वृत्ती आहे, ती देखील तुम्ही स्वतःमध्ये घेता. Because these things are very contagious. कारण हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ना संसर्गजन्य असतात. So never have compromise or never compromise with the truths. त्यामुळे सत्याबरोबर कधीही तडजोड करू नका. Something which displeases God ज्या and it should गोष्टी- displease you. ज्या गोष्टी देवासाठी विटंबना आहे त्या गोष्टी तुमच्यासाठी विटंबना ठरल्या पाहिजे. And know one thing, आणि एक गोष्ट ओळखून घ्या, sometimes कधी काळी God can protect you from a situation or from a person. एखाद्या व्यक्तीपासून किंवा त्या परिस्थितीपासून देव तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. And through a situation, God can protect you. आणि त्या परिस्थितीद्वारेच देव तुम्हाला सुरक्षित ठेवतो. Praise the Lord. Amen. If God doesn't want you to meet certain people, He will do many things that, those people don't meet you. कारण जर देवाची इच्छा असेल की एखादा व्यक्ती तुमच्या संबंधामध्ये न येवो, तर मग देव त्याला तुमच्यापासून दूर करण्यासाठी अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करेल. Amen. Amen. But if you start brooding over it and being very emotionally broken down, then God cannot help it because devil will give you ways and means to meet that person. परंतु जर का त्याच अलिप्त झालेल्या व्यक्ती संबंधाने जर का तुम्ही खेद करू लागला, तुम्ही जर का विचार करू लागला, तर मग पुढे देव तुम्हाला मदत करणार नाही आणि त्यामुळे सैतानाला वाव मिळेल आणि सैतान मार्ग दाखवेल पुन्हा तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर जुळून येण्याचा. Why do bad things happen to good people? चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात? That's the thing we are learning. आणि ह्याच गोष्टी आपण आज शिकत आहोत. Never blame God for everything that is happening in our life. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याबद्दल कधी देवाला दोष लावू नका. Amen. If your heart is genuine, जर का तुमचं हृदय खरं असेल, if you are genuinely interested in pleasing God, जर का देवाला खुश करण्यामध्ये जर का तुम्ही खरोखर उतरले असाल, Jesus can still a storm even while you are out at the sea. तर मग तुम्ही नदीमध्ये असताना देखील येशू तुमच्या विरुद्ध असलेलं वादळ शांत करेल. He can do it. तो हे करू शकेल. Sometimes Jesus can protect you right in the shipwreck like he protected Paul. जसं पौलाला येशूने त्या ठिकाणी रक्षण केलं पौलाचं. पौलाची जहाज त्या ठिकाणी बुडालेली असताना, गलबत फुटलेला असताना, अशा प्रकारे तो तुम्हाला देखील वाचवेल. Amen. Amen. Maybe through fire, कदाचित अग्नीतून, but he will protect you. परंतु तो तुमचं संरक्षण नक्की Paul and करणार. all the people lost many things, कारण पौल आणि त्याच्या सर्व लोकांनी सगळं काही गमावलं, but their skin was saved. परंतु त्यांची चमडी मात्र वाचली. Sometimes we have to learn a hard lesson, कधी कधी आपण कठीण धडे शिकले पाहिजे. and many times we learn hard lesson when we lose certain great important things. आणि अनेक वेळेला आपल्याला अवघड धडे तेव्हा शिकायला मिळतात जेव्हा आपण मौल्यवान गोष्टी गमावतो. Amen. Amen. If you lose just 2 rupees, you may not even think upon it. जर का 2 रुपये जर का तुम्ही गमावले तर त्याविषयी तुम्ही जास्त विचार करणार नाही. When you lose 50,000 rupees, then you sit down and work it out why I lost and what should I do next time to take care of it. परंतु जर का 50,000 रुपये तुम्ही गमावले तर मग तुम्ही खाली बसून 50 तास विचार करताल की अरे हे 50,000 रुपये मी कसे गमावले आणि पुढच्या वेळेस ते मला कसे मिळवले पाहिजे. Praise Amen. God. Amen. Amen. But there are other times परंतु असे काही इतर वेळा असतात that God does not come to your rescue, but God tells you to do something. की देव तुमच्या सुटकेसाठी पुढे येत नाही, परंतु देव तुम्हाला मार्गदर्शन He करतो. just says, have no part with it. आणि देव फक्त म्हणतो की त्याच्याबरोबर सहभागिता साधू नको. That's what he said in the book of Revelation. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू हेच म्हटलं. Revelation 18:4. प्रगटीकरण 18:4. Come out of her, my people, that you be not partakers of her sins, that you receive not of her plagues.
प्रगटीकरण 18:4 त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, मग स्वर्गातून निघालेली दुसरी वाणी एक मी ऐकली, ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. Praise God. Amen. In my spirit, when I feel that somebody is not in a very proper spiritual standing, माझ्या आत्म्यामध्ये जेव्हा मला असं समजतं की समोरचा एखादा व्यक्ती आध्यात्मिकरित्या योग्य स्थानावर नाही, not that I won't talk with them, असं नाही की त्यांच्या बरोबर तेव्हा मी बोलत नाही, but I won't associate myself too long with them. परंतु जास्त काळ त्यांच्या बरोबर मी राहत नाही. And as much as I associate with them, it will be only that he may mature. आणि जर का जास्त काळ जर का मी त्यांच्या बरोबर राहिलो तर त्याच्या मागे माझा एकच उद्देश असतो की माझ्याद्वारे तो प्रौढ बनावा. But if he doesn't, परंतु जर का त्यासाठी तो तयार नसेल, then I will leave him in the hands of God, because I am not the savior of the world. तर मग मी त्याला देवाच्या हाती सोपवून देतो, कारण मी जगाचा तारणारा नाही. तो आहे. Amen. Why should I break my head over somebody who doesn't want to change? तर मग ज्याला बदलण्याची इच्छा नाही त्याच्या संदर्भात मी माझं डोकं का फोडू? Why should I, when I know that certain people are not really walking in the spirit, I shouldn't waste my time running after those people. जेव्हा मला पक्की खात्री होते की समोरचा व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाही, तर मग त्याच्या मागे धावून मी माझा वेळ का खर्ची पाडू? There is a time एक वेळ अशी असते when nothing else protects but this decision that I will come out of those things or of those people. अशी एक वेळ असते की जेव्हा आपल्याला कुठूनही संरक्षण मिळत नाही, परंतु आपला स्वतःचा निर्णय आपलं संरक्षण बनतो, जेव्हा आपण असं म्हणतो की मी या गोष्टीतून या लोकातून बाहेर पडणार. Praise God. Amen. That is upon you. आणि हे तुमच्यावर अवलंबून Because आहे. if you have got knowledge, then you have a choice. कारण जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं याचा अर्थ की निवड तुमच्या समोर आहे. Without having knowledge, you cannot ask them to have choice. ज्ञानाशिवाय तुम्ही निवड करू नाही शकणार. Amen. Amen. If somebody is giving you a product, he has to tell you the details of the product to जर make a choice whether you have to buy or not. एखादा व्यक्ती जर का तुम्हाला त्याचं उत्पादन विकत असेल तर मग त्या उत्पादनाची सर्व पार्श्वभूमी सर्व माहिती तो तुम्हाला सांगतो, ज्यामुळे तुम्हाला निवड करता येते की हे उत्पादन आपण घेऊ का घेऊ नये. Amen. In the Amen. same way, अगदी त्याच प्रकारे every Monday you get the knowledge from God. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी देवाकडून तुम्हाला ज्ञान प्राप्त होत So now आहे. you are better placed to take the right decision. त्यामुळे आता तुम्ही अशा स्थानी आहात की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. Amen. Amen. You cannot be building your life on two opinions. दोन मतांवर तुम्ही आपलं जीवन बांधू नाही You शकत. cannot be fence straddlers and just not be here and neither there. आणि तुम्ही काय असे कुंपणावरचे राहू नाही शकत की अगदी तळ्यात पण नाही आणि मळ्यात पण नाही. Are you understanding? समजत people? आहे प्रियांनो? Once you have knowledge, then एक- there is it is the onus is upon us what choices we make. एकदा का तुम्हाला ज्ञान मिळालं की हा निर्णय तुमच्यावर आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीची निवड करायची. Yes. Amen. Praise God. हालेलुया. Now one more thing I want to tell you. आता अजून एक गोष्ट मला सांगायची God आहे is not against any one of us. की आपल्या कोणाच्याही विरोधात देव नाही. He is not waiting with his hammer and tong, just lift it up, then seeing whoever is sins, I will just, if he's sinning, I'll just give a big tong देव on his काय head. अशी No. वाट पाहून हातामध्ये हातोडा घेऊन अशी वाट पाहत नसतो की अरे कोण विश्वासू लोकांमध्ये पाप करतं म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये मी हातोडा He टाकतो. is a God of mercy. तो दयेचा देव आहे. Praise God. हालेलुया. But God also knows परंतु देवाला हे देखील चांगलं ठाऊक if आहे sin is not dealt early, की जर का पापाचा कारभार लवकर केला नाही, it will not only ruin that person, it may also ruin others also who are associated with that person. तर मग ज्या व्यक्तीद्वारे ते पाप घडलेलं आहे त्याचाच नव्हे तर त्याच्या सोबत जे इतर व्यक्ती आहेत त्यांचा देखील नाश होऊ शकतो. Amen. So Amen. God has to deal that. त्यामुळे देवाला त्या वेळेमध्ये कारभार योग्य करावाच You लागतो. are not born again alone. कारण तुम्ही एकटेच तुमचा नवीन जन्म झाला नाही. You are not born in a vacuum. कारण तुम्ही पोकळीकतेमध्ये काय तुमचा जन्म झाला नाही. You are born in the family of God. तर देवाच्या परिवारामध्ये तुमचा जन्म झाला आहे. Everything that you do, आणि म्हणून जे काही तुम्ही कृत्य करता it affects the family. त्यामुळे परिवारावर देखील त्याचा परिणाम होतो. Are you understanding, people? Amen. God loves us. देव आपल्यावर प्रेम करतो He is merciful towards us. आणि तो आपल्या प्रत्यर्थ दयेने If राहतो. he was not merciful, he wouldn't have told Moses to set up 6 cities of refuge, the city of refuge. in आणि those जर का times. देव जर का आपल्या प्रत्यर्थ दयेने वागला नसता तर मग मोशेच्या काळामध्ये त्यांनी मोशेला त्या ठिकाणी संरक्षणाचं शहर बांधायला सांगितलं He नसतं. said, build 6 cities of refuge. त्या ठिकाणी तो म्हणला की 6 असे नगर बांध की ज्या ठिकाणी लोक आश्रय घेतील. 6 speaks about sin. 6 म्हणजे पापाचं प्रतीक. That if there is any manslayer and he slays somebody, he can run to that city of refuge and take refuge in that place. त्याचं प्रतीक असं आहे
आहे की एखाद्या व्यक्तीने जर का खून केला, कोणाला ठार मारला आणि त्याच्या मागे जर का इतर लोक लागले, तर मग त्या नगरापर्यंत, आश्रयाच्या नगरापर्यंत तो जाऊ शकतो आणि तिथे त्याला आश्रय मिळेल. If he kills anybody by mistake, then he can run to that refuge city. म्हणजे चुकून जर का त्याच्या हातून कोणी ठार झालं तर मग त्या आश्रय नगरामध्ये तो जाऊ शकतो. You can read that, you can go home and read it in Numbers 35:9-15. गणना 35:9-15 मध्ये आपण हे वाचू शकतो. But those who deliberately stamp upon the blood of Jesus परंतु जे मुद्दामून ख्रिस्ताच्या रक्ताला पायाखाली तुडवतात and who directly oppose God, आणि जे अगदी खंबीरपणे देवाला विरोध करतात, the city of refuge is not the place for help. तर मग त्यांच्यासाठी आश्रयस्थान मदतीचं स्थान ठरत नाही. Praise God. Amen. Today in the New Testament, आज नवीन करारामध्ये the church is the city of refuge. आज ही जी मंडळी आहे ना, ते आश्रयस्थान आहे. You can come right in here, get your help from here. या ठिकाणी तुम्ही सरळ सोट येऊ शकता आणि या ठिकाणाहून तुम्हाला मदत प्राप्त होते. Amen. Amen. When we come to the city of refuge, which is the church, you will not remain the same again. जेव्हा तुम्ही या आश्रय नगरामध्ये म्हणजे आपल्या चर्च मध्ये येता, तेव्हा तुम्ही आहे तसे राहत नाही. Amen. You Amen. cannot say this is the city of refuge, it will fend all my rubbish what I do. No, it will cleanse you, it will wash you, it will let you know what is right and what is wrong. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे माझ्या जे काही चुका आहेत त्या चुकांना प्राधान्य मिळेल, असं काही नाही. It will be a covering. Yes. या ठिकाणी त्या चुका सगळ्या धुतल्या जातील, तुम्हाला पापांची क्षमा मिळेल. Amen. Amen. It will teach you how to live a life आणि मग या worthy for the cause of Christ. ख्रिस्ता खातर कशा प्रकारे योग्य जीवन जगायचं याचं शिक्षण तुम्हाला मिळतं. That's why your lives are being changed every day. आणि त्यामुळे तर रोज आणि रोज तुमचं जीवन बदलत आहे. Every day your life is becoming beautiful. रोज आणि रोज तुमचं जीवन सुंदर बनत The आहे. relationship in the family is getting more beautiful. कुटुंबातील नातेसंबंध चांगले बांधले जात There आहेत. is love, there is mercy in the home. घरामध्ये दया आहे, घरामध्ये प्रीतीचं वास्तव्य It आहे. may not be a perfect home, कदाचित घर ते परिपूर्ण नसेल, but it is moving towards perfection. परंतु ते परिपूर्णतेकडे जात आहे. As long as you keep to the road, you will come to that place very soon. आणि जेवढा जास्त तुम्ही तो मार्ग धरून राहताल तेवढा जास्त तुम्ही त्या योग्य ठिकाणी And पोहोचताल. we are all on the right road. आणि आपण योग्य मार्गावर आज देखील Praise चालत God. आहोत. हालेलुया. So today you may reach or tomorrow you may reach, but it will be a blessed home you shall have. त्यामुळे आज कदाचित तुम्ही पोहोचताल किंवा उद्या पोहोचताल, परंतु तुमचं घर धन्य आणि आशीर्वादी ठरेल. That's why we need to see that our hearts are not hardened. आणि त्यामुळे आपण काळजी बाळगली पाहिजे की आपलं हृदय कठीण नाही झालं Always पाहिजे. be soft towards the word. आणि म्हणून देवा प्रत्यर्थ सौम्य हृदय बाळगा. If the word says something to you, become soft before the word and accept it. जर का देवाच्या वचनातून जर का कुठली आज्ञा तुम्हाला मिळाली तर मग सौम्य वृत्तीने ती आज्ञा पाळायला शिका. Praise God. Amen. And you will never deviate from the right road. आणि मग योग्य रस्त्यातून तुम्ही कधीही बहकणार नाही. Whenever God is displeased with us, जेव्हा केव्हा देव आपल्यावर प्रसन्न राहत नाही, always remember there is no protection. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की कुंपण संरक्षणाचा आपल्या भोवती नाही. And the sooner we come back to God, आणि the better for us, because the protection will be raised back once again. आणि जेवढं लवकरात लवकर आपण देवाजवळ येऊ तेवढं जास्त चांगलं, कारण संरक्षणाचं कुंपण पुन्हा आपल्यासाठी बांधलं जातं. Praise God. Amen. Praise God. हालेलुया. Otherwise, in the book of Revelation, it is said, नाही तर मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे when the wrath of God were upon the Gentile people, की परराष्ट्रीय लोकांवर देवाचा क्रोध भडकला the sinners said, आणि पापी म्हटले let the mountains cover us. की आता डोंगरांनी आम्हाला झाकावे. What a stubborn heart. म्हणजे पहा किती कठोर हृदय. They never said, let the blood cover us. आणि ते असे नाही म्हणले की येशूच्या रक्ताने आम्हाला झाकावे, But they said, परंतु ते म्हटले let the mountains cover us from the Lamb of God. की देवाच्या कोकराच्या क्रोधापासून त्या पर्वताने आणि त्या डोंगरांनी आम्हाला But झाकावे. even that huge mountains couldn't cover them. परंतु ते मोठमोठे डोंगर देखील त्यांना झाकू शकले नाही. Amen. Amen. Praise God. हालेलुया. How powerful is the blood of Jesus. आणि म्हणून येशूचं रक्त किती How सामर्थ्यशाली आहे. effective is the blood of Jesus. येशूचं रक्त किती प्रभावशाली आहे. What changes can happen if you only allow the Holy Spirit to work in our lives. जर का पवित्र आत्म्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला परवानगी दिली तर किती महान बदल घडून येईल. Praise God. हालेलुया. Amen. Amen. There are some situations God can work for you. अशा काही परिस्थिती असतात ज्यामध्ये फक्त देवच कार्य That's करतो. why avoid certain situations. त्यामुळे अशा काही परिस्थिती ज्या असतात त्याच्यापासून अलिप्त राहा. You cannot please everybody. कारण तुम्ही प्रत्येकाला तर खुश नाही करू शकणार. Yes. Amen. By the time you start pleasing everybody, your body will be displeased with you. जोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला खुश करत राहणार नाही तोपर्यंत तुमचं शरीर तुम्हापासून प्रसन्न Your राहणार body नाही. constitution will break. तुमची शरीराची जी क्षमता आहे ना ती तुटून जाईल.
You cannot please everybody. तुम्ही प्रत्येकाला खुश नाही करू शकणार. You can please a few people. तुम्ही काही थोडक्या लोकांना खुश करू शकता. Amen. आमेन. Yes, you can please God. हो, तुम्ही देवाला मात्र खुश करू And if शकता. you please God, आणि जर का तुम्ही देवाला खुश केलं majority of the people will be pleased because God will give you divine connections. तर मग बहुतेक लोक तुमच्यावर खुश राहतील, कारण देव तुमच्याद्वारे त्यांच्या सोबत दैवी नाते संबंध बांधेल. Praise God. हालेलुया. What is the use of having 10,000 people who don't know God? असा काय उपयोग जे लोक 10,000 लोक देवाला ओळखत नसतील? What is the use of flowing with them? तर मग त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या बरोबर चालून काय उपयोग? Rather have 10 people who are a divine connection that God has built, because there you will have progress. उलट पक्षी असे 10 लोक परवडले जे देवाच्या दैवी संबंधातून उद्भवलेले असतात, कारण त्यामुळे आपले आध्यात्मिक विकसन होतं. Praise God. Amen. God is never obliged to protect a person who is being disobedient for a long time. जर का एखादा व्यक्ती दीर्घकाळ आज्ञाभंगामध्ये राहिला तर मग त्याचं संरक्षण करायला लक्षात ठेवा, देव बांधील नाही. Amen. He is Amen. not obliged. देव बांधील नाही. We may move with some people even with their wrongs and then, accept that person, but God is not, because He is a righteous God. एखाद्या चुकीच्या वृत्तीच्या लोकांबरोबर कदाचित आपण दीर्घकाळ वाहू, कारण आपले त्याच्याबरोबर संबंध असतात, परंतु लक्षात ठेवा देव वाहणार नाही, कारण देव नीतिमान देव आहे. Sometimes God says, flee from that place. कधी कधी परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणाहून दूर पळ. You cannot continue like the righteous Lot in Sodom and Gomorrah, सदोम आणि गमोरा मध्ये नीतिमान लोटाप्रमाणे आपण जास्त काळ राहू नाही and शकत, staying there and expect that bad things will turn out to be good. आणि त्या ठिकाणी राहून आपण ही अपेक्षा बाळगायची की अरे या ठिकाणी जे जार कर्म चालले आहेत त्याचा बदल रूपांतर होईल. काहीतरी बरं होणार या वाईटात. नाही, वाईटात कधी बरं होत नाही. Some people say that. काही लोक असं म्हणतात, हे वाईट लोक हे मला माहिती आहे, पण काहीतरी बरं होणार, वाईटातून बाहेर येणार चांगलं. How can it be? असं कसं काय शक्य आहे? A fountain with bitter waters will not ultimately finally turn out to be sweet. एखादा कडू पाण्याचा छिद्र झरा जर का असेल तर मग सरते शेवटी त्यातून गोड पाणी निघणार नाही. A bad tree will give bad fruits. जे वाईट झाड आहे त्याला वाईटच फळ येणार. You cannot expect a good tree to bear bad fruits, neither can you expect a bad tree to bear good fruits. चांगल्या झाडाकडून वाईट फळांची अपेक्षा आणि वाईट झाडाकडून चांगल्या फळांची अपेक्षा आपण बाळगू नाही शकत. Amen. Amen. Sometimes God puts it in your heart, flee from that person, or flee from that group, or flee from that place. कधी कधी देव आपल्या हृदयामध्ये हे टाकतो की अरे त्या लोकांपासून, त्या ठिकाणापासून, त्या व्यक्तीपासून दूर पळ. See, there is a line of limitation you need not cross. मर्यादेची एक सीमारेषा आहे, ती ओलांडू नाही शकत And आपण, God also cannot cross. आणि देव देखील ती ओलांडू शकत नाही. Did not Abraham say, अब्राम म्हणला नाही का, oh God, हे if there परमेश्वर, are 50 people, will you save that whole जर का land? त्या ठिकाणी 50 नीतिमान आढळले तर मग सदोम आणि गमोराला तू वाचवशील का? God said, I will save. मग देव म्हणला ठीक आहे मी वाचवणार. Then he became a little bold and he asked for 40 and then 30 and then 20 and then 10. आणि मग धैर्य बाळगून पुढे अब्राम गेला आणि मग 40 लोकांविषयी, 30 लोकांविषयी, 20 लोकांविषयी आणि सरते शेवटी 10 लोकांविषयी तो बोलला. He said, Lord, आणि मग म्हटलं if प्रभू, there are 10 righteous people, जर का त्या ठिकाणी 10 नीतिमान आढळले will you still destroy Sodom and तर Gomorrah? मग तरी देखील सदोम आणि गमोराचा तू नाश करशील का? God said, no. मग परमेश्वर म्हणला नाही, For that 10 righteous people, I will save the whole land. 10 लोकांसाठी मी संपूर्ण प्रांताचं संरक्षण Now करेन. people say if he had continued till 1, then God would have also continued with it. आणि मग लोक म्हणू लागले की अब्राम जर का 10 पासून 9, 8 असा 1 पर्यंत गेला असता तर मग देवाने देखील 1 पर्यंत मान्य केलं असतं. Because if Abraham would have concluded with 1, he would have surely concluded with none. त्या ठिकाणी अब्राम जर का 1 नीतिमान आढळला इथपर्यंत संपवलं असतं तर पुढे धाडसने तो म्हणला असता की कोणी जरी आढळलं नाही तर कुणी नाही आढळलं तर तो तुम्ही सेव्ह करणार मला वाटतं. See? That is not the way. अशी पद्धत That नाहीये. means there is a line drawn. There is a limit given by God. याचा अर्थ असा काय की देवाद्वारे एक मर्यादा आखून दिलेली आहे. God said if there are 10, only 10, आणि मग देव म्हणला 10, फक्त 10 जर का असतील then I will not destroy. तर मग मी नाश करणार So नाही. there is a line that we need not cross. तर मग अशी सीमा मर्यादा आहे जी आपण ओलांडली नाही Where पाहिजे. God will not be obliged to help you. कारण ज्या ठिकाणी देव बांधील नसतो तुम्हाला मदत करण्यासाठी. Are you understanding? people? समजत आहे प्रियांनो? You may be emotionally bonded with some people and you know that they are wrong. You can continue with them for some time, but see that you don't cross the limit of God's grace. काही लोकांबरोबर तुमचे भावनिक नाते संबंध असतात, तुम्हाला ठाऊक असतं की ते चुकीचे आहेत, परंतु त्यांच्याबरोबर तुम्ही दीर्घकाळ वाहू नाही शकत, कारण देवाच्या कृपेमध्ये तुम्ही त्या सीमा मर्यादेच्या रेषेमध्येच राहिलं पाहिजे. See, even Abraham could not cross that line, the line where he said only 10. पहा, ज्या ठिकाणी अब्राम म्हणला की 10 नीतिमान, तीच त्याची सीमारेषा ठरलेली होती, त्याच्या पलीकडे तो देखील गेला नाही. See,
If there were 9 righteous, जर का त्या ठिकाणी 9 नीतिमान आढळले असते what would have happened? तर मग काय घडलं असतं? The city would have been destroyed. तरी त्या नगराचा नाश झालाच What about असता. the righteous? मग नीतिमान लोकांचं काय? They would have been saved through fire. अग्नीद्वारे त्यांचं रक्षण झालं असतं. You see, you may not lose your life, but you will lose many things. पहा, तुमचा जीव तुम्ही गमावणार नाही, परंतु अशा अनेक गोष्टी तुम्ही गमावताल. You may lose your property. तुमची संपत्ती तुम्ही गमावताल. And Lot really lost very important things in life. आणि जीवनातील महत्वाच्या गोष्टी लोटाने गमावल्या. Didn't he lose? त्यांनी गमावल्या का नाही? Yes, surely he lost. हो, खरोखर त्यांनी गमावल्या. Because he was associated with wrong people. कारण चुकीच्या लोकांबरोबर तो वाहत होता. The angel had to literally pull him out of that city. अक्षरशः त्या ठिकाणी देवदूताला त्या ठिकाणी लोटाला फरफटत बाहेर न्यावं लागलं. Amen. Amen. How can you expect to be blessed when you continue in a place where God says there is a limit for it? ज्या ठिकाणी देव म्हणतो की या ठिकाणी तुझी मर्यादा आहे, ती ओलांडल्यानंतर आपण देवाकडून अपेक्षा आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा कशी काय करू But see the शकतो? mercy of God. परंतु देवाची दया पहा. Because of the righteous Lot, त्या ठिकाणी नीतिमान लोटामुळे the angels pulled him out. त्या ठिकाणी देवदूतांनी त्या लोटाला बाहेर खेचून आणलं. But see what Lot did. परंतु लोटाने काय He केलं? had 2 daughters. त्याच्या 2 कन्या होत्या He got them married to unbelievers. आणि त्यांचं लग्न त्यांनी अविश्वासू लोकांसोबत केलं. See what happened? काय घडलं पुढे? What happened with God's word? मग देवाच्या शब्दाचं काय झालं? सगळं चालतं. प्रभू खूप दयावान आहे. Got them maybe engaged or married, or God only knows, but you know, the angel said, if there is anybody else in immediate family members, go and tell them to come out. त्या ठिकाणी त्यांचं वाग्दान झालं होतं का लग्न झालं होतं देवाला ठाऊक, परंतु देवदूत काय म्हणले की तुमच्या कुटुंबामध्ये असं अजून कोणी आहे का, त्यांना लवकर बोलवा, आपल्याला पळून जायचंय. Because कारण God cannot bring judgment unless you are out. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत देव आपला न्याय त्याच्यावर आणू शकत नाही. See? Amen. And what did Lot do? आणि मग लोटाने काय केलं? Immediately he dressed himself, ran to the son-in-laws. कदा त्या ठिकाणी ताबडतोब लोटाने आपले वस्त्र घातले आणि ताबडतोब धावत पळत जे होणारे जावई आहेत त्यांच्या घरी तो गेला. And he pleaded with them. आणि त्यांना विनवणी केली. चला आपण सगळं बाहेर जायचं, हे सोडोम आणि गोमोरावर येणार आहे देवाचा हात, तर चला तुम्ही बाहेर, आपण सगळं वाचवलं बघा, प्रभूचं कृपा किती महान आहे, तुम्हाला पण वाचवलं, चला. What happened? पण They काय started घडलं? laughing. ते हसू लागले. काय म्हणता तुम्ही, म्हातारं झालं. But you have your wives here. परंतु तुमच्या पत्नी आहेत या ठिकाणी. Wives here. त्या ठिकाणी पत्नी आहेत. They said no. ते म्हटले आता नाही. एक काम करा, तुमचं मुलीला पण घेऊन जा, आम्ही दुसरं लग्न करून टाकू. Yes. I'm reading between the lines, but that is the truth. मी ओळीतून त्या विधानातून वाचत आहे, परंतु हे सत्य आहे. Yes. हो. They said we don't want to come. ते म्हणले की आम्हाला नाही यायचं. What happened with all the commitment with your wives? मग आपल्या पत्नी सोबत जे करार त्यांनी केले त्याचं काय झालं? What else can you expect from a Gentile? एखाद्या परराष्ट्रीय लोकांपासून आपण काय अपेक्षा करू शकतो? What else can you expect from a person who is a carnal Christian? जो व्यक्ती दैहिक विश्वासू आहे, दैहिक ख्रिस्ती आहे, त्याच्यापासून आपण काय अपेक्षा बाळगू शकतो? Trouble comes, they will be the first ones to run out as the rat runs out of the ship first. संकट आलं When it की drowns. लगेच ते पळून जाणारे असतात, जसं जहाज बुडायला लागल्यानंतर अगोदर उंदीर बाहेर पडतो. And what happened? आणि मग काय घडलं? Praise God, these young ladies were not so emotionally bonded with their would-be husbands or whatever. They didn't say, no, मेला तर मेला, आम्ही नवरा बरोबरच मरणार. No, they came out. देवाला धन्यवाद, ज्या 2 कन्या होत्या त्या आपल्या होणाऱ्या नवऱ्यांसोबत किंवा त्या झालेल्या नवऱ्यांसोबत भावनिक नाते संबंध त्यांनी बांधले नव्हते आणि ते असे म्हणले नाही की नाही आम्ही मरणार तर आमच्या पती सोबतच मरणार. नाही, ते लोटासोबत बाहेर पडले. See, praise God. देवाला धन्यवाद. They came out. ते बाहेर पडले. I don't know what made them to come out, but they came out. मला माहित नाही की कशामुळे कुठली गळ त्यांना पडली की ते बाहेर पडले, परंतु ते आले मात्र नक्की बाहेर. We don't know whether it was the fear of the father or what fear of that, whatever, I don't know. मला ठाऊक नाही की आपल्या वडिलांना घाबरून ते आले का कुठल्या इतर गोष्टीला भिवून ते आले, But they came out. परंतु ते बाहेर पडले. And when they came out, आणि जेव्हा ते बाहेर आले, his wife was still attached to Sodom and त्या Gomorrah. ठिकाणी लोटाची बायकोचं हृदय अजून सदोम आणि गमोरामध्ये होतं. एवढं छान घर बांधलं मी, एवढं छान सगळं केलं, आता ते सगळं एकदा तरी बघतो मी. And the angel said, don't turn back. आणि देवदूत म्हणला की मागे वळून पाहू नका. Don't turn back. मागे वळून कोणी पाहू नका. But she said, नाही एकदाच ना. परंतु ती म्हणली शेवटचं दर्शन. आणि शेवटच झालं.
She became a pillar of salt. त्या ठिकाणी मिठाचा खांब बनली. See, move out. Angel said, move out. देवदूत म्हटले की बाहेर पडा. You can't even put a foot there because your foot will become salt there. त्या ठिकाणी तुम्ही आपली पाय देखील त्या ठिकाणी ठेवू शकत नाही, कारण तुमचा पाय देखील मिठाचा खांब बनेल. Amen. Amen. So staying long in Sodom, आणि म्हणून दीर्घकाळ सोदोमामध्ये राहणे, it affects your character. त्यामुळे आपल्या चारित्र्यावर दुष्परिणाम It होतो. becomes defiled. त्यामुळे आपण अमंगळ होतो. What Lot gained? लोटाने काय मिळवलं? Nothing. काहीच He मिळवलं नाही. lost everything that he served for. उलट पक्षी ज्या काही कुठल्या गोष्टीच्या शोधात त्याने ज्याला जे प्राप्त झालं ते सगळं त्या ठिकाणी All गमावलं. that he labored, he lost it all. जे काही त्यांनी कमवलं, ज्यासाठी त्यांनी कष्ट केले, ते सगळी संपत्ती त्यांनी गमावली. Abraham did not lose anything परंतु अब्राहमाने काहीच गमवलं नाही, because he trusted in God. कारण त्याने देवावर भरोसा ठेवला. This fellow lost his wife also. His daughters became almost a widow like. त्या ठिकाणी लोटाने आपली पत्नी गमावली, त्याच्या 2 कन्या विधवाचं जीवन जगू लागले जवळजवळ. He became a widower. तो देखील त्या ठिकाणी विधुर बनला. People say, नाही पण तो वाचला, त्याचा जीव वाचला. पण जीव वाचला, काय काय गेलं? शांती गेलं, घर गेलं. Everything went. Okay, he got saved. सगळं काय गमावलं, परंतु तो तारल्या गेला. Do you understand, people? तुम्हाला समजत आहे प्रियांनो? Associating yourself with wrong people for a long time, you have to lose many things. चुकीच्या लोकांसोबत दीर्घकाळ जर का आपण वास्तव्य ठेवलं, तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला गमवाव्या लागतात. So again, let me tell you, त्यामुळे पुन्हा मी तुम्हाला सांगतो why bad things happen to good people. की वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का घडतात, Why good people suffer. चांगल्या लोकांना का यातना भोगाव्या लागतात. Sometimes कधी काळी bad things happen to good people because of some carnal Christians. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी घडतात, त्याच्या मागचे कारण म्हणजे दैहिक ख्रिस्ती. Maybe you are not at fault at all. कधी काळी असं असतं की तुमची कधीच चूक नसते, But there are people out there who are jealous of you. परंतु असे बाहेर पडलेले लोक असतात जे तुमच्याविषयी ईर्ष्या बाळगतात. Amen. आमेन. Just because God has blessed you, there are people who hate you. असे काही लोक असतात की जे तुमच्यावर ईर्ष्या बाळगतात, त्याच्या मागचं कारण म्हणजे देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं असतं. Amen. आमेन. And then they start troubling you. आणि मग ते तुम्हाला त्रास देऊ लागतात. And when they start troubling you, then it affects you. आणि जेव्हा तुम्हाला त्यांचा त्रास होऊ लागतो, मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर पडतो. Amen. आमेन. That's why David says त्यामुळे दावीद म्हटला in Psalm 35:7, स्तोत्र संहिता 35:7 मध्ये, without cause they hide from me their net in a pit, स्तोत्र संहिता which without cause they have digged for my soul. स्तोत्र संहिता 35:7 आपण उघडूया. आणि त्या ठिकाणी दावीद म्हणतो, कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडिला, माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही खणली. See, पाहिलं, sometimes people will hate you without cause just because you are a believer, just because you want to walk in the truth. कधी काळी अनेक लोक तुमच्यावर विनाकारण तुम्हाला त्रास देतील, तुमच्यावर जळतील. त्याच्या मागचं कारण एकच आहे की तुम्ही सत्याला धरून आहात, तुम्ही विश्वासू आहात. Praise God. Amen. Some people hate me outrightly like that. काही लोक सरळ सोट माझा तिरस्कार करतात. Why this fellow is not like us? आणि हा व्यक्ती आमच्यासारखा का नाही, Why he doesn't fall like us? तो आमच्यासारखा पतन का पावत नाही, Why is he standing? तो का आजपर्यंत उभा आहे. See, they hate you without a cause. विनाकारण ते तुमचा तिरस्कार So करतात. sometimes bad things do happen to good people. आणि म्हणून कधी कधी वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात घडतात. So don't be overly shocked why this is happening to you. त्यामुळे अशा काही प्रसंग उद्भवल्यानंतर स्वतःला असा धक्का लावून घेऊ नका. See, David says, no, for no reason they laid a trap for me. कारण दावीद म्हणतो की विनाकारण त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे फासे मांडले. I did no wrong to them, मी त्यांचं काही बिघडवलं नाही, yet they are after me. तरी देखील ते माझ्या जीवामागे, See, they were after him in his body and in his soul. त्याच्या जीवामागे, त्याच्या शरीरामागे, दाविदाच्या मागे ते लागले होते. That he may be depressed in mind,
यामुळे की त्यांनी मनामध्ये देखील that he खचावे may trap his legs, आणि त्याचे पाय त्याच्या जाळ्यामध्ये that he अडकावे may give up soon upon God. आणि देवाविषयीने लगेच त्यांनी आहे ना उदास व्हावे. Sometimes people will come as a hindrance to you with the vocation God has given you. कारण कधी कधी असं होतं की एखादा जर का हुद्दा आणि एखादा जर का काम देवाने तुमच्या हातामध्ये सोपवलं असेल तर त्याच्या विरुद्ध काही लोक येतात, अडथळे बनतात. When you have walked with God जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता and did what is right in his eyes, आणि त्याच्या नजरेमध्ये जे योग्य आहे ते जेव्हा तुम्ही करता and yet people are against you, आणि तरी देखील लोक तुमच्या विरुद्ध जात असतील, know one thing, तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा you are on the right track. की तुम्ही योग्य मार्गावर आहात. Amen? Amen. You are on the right track. तुम्ही योग्य मार्गावर आहात. Praise God. Amen. Because David was righteous here. कारण या ठिकाणी दावीद नीतिमान होता. See, his representation of his trust in God कारण पहा देवाचा वरचा जो भरोसा होता त्याचा जे प्रभाव तो दाखवत होता made the carnal people restless about him. त्यामुळे जे दैहिक लोक होते ते बेचैन झाले They were होते raging against him. आणि दाविदा विरुद्ध त्यांनी बंड केला होता. But David was God's servant, परंतु दावीद तर देवाचा सेवक होता, appointed by God. देवाद्वारे नेमलेला होता. He followed God. देवा मागे तो मन लावून In चालला. his conduct, he followed God. त्याच्या चारित्र्यामध्ये त्याच्या चालण्या बोलण्यामध्ये तो देवा मागे He होता aimed at God's glory. आणि त्या ठिकाणी दाविदाचं लक्ष फक्त देवाच्या गौरवाकडे होतं. Amen. He Amen. was like Paul who said, तो पौलाप्रमाणे होता जो असं I म्हटला lived in a good conscience all my life. की माझ्या संपूर्ण जीवनभर मी चांगली विवेक बुद्धी बाळगून जगलो I lived in a good conscience before God until this day. आणि आजच्या दिवसापर्यंत मी देवासमोर देखील चांगली विवेक बुद्धी बाळगून जगत आहे. Yet there were people who strove against David. तरी देखील असे अनेक लोक होते जे दाविदा विरुद्ध गेले They होते did their utmost to oppose his advancement in God. आणि देवामध्ये दाविदाची जी प्रगती होती त्या प्रगतीच्या विरुद्ध जाण्यासाठी त्यांनी टोकाची भूमिका They घेतली. fought against him. दाविदा विरुद्ध ते झगडले They did not only follow him openly, they followed him closely, also laying a trap for him. आणि उघडपणे त्याच्या विरुद्ध गेले. एवढंच नाही तर गुप्तपणे अगदी त्याच्या जवळ येऊन कपटाने देखील त्याच्यासाठी फासे They मांडले. set themselves and schemed together how to cause mischief to David. ते एकत्र आले, एकत्र त्यांनी त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी कपट योजना केली आणि दाविदाला कसं पकडायचं याविषयी ते योजना करू लागले They persecuted him. आणि दाविदाचं छळ देखील So when केलं. you are living for God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवासाठी जगता persecution will तेव्हा come. छळ नक्की होणार, Bad things will happen. चुकीच्या आणि वाईट गोष्टी नक्की घडणार. But the only silver lining is in it that God shall be for you. परंतु चांदेरी दोरी याच्या मागे एकच आहे की देव तुमच्या वतीने आहे. Praise God. हालेलुया. God is for you. देव तुमच्या सोबत आहे. You do right. तुम्ही योग्य ते करा, You live right. तुम्ही योग्य प्रकारे जगा, You forgive. तुम्ही क्षमा करा, You be merciful. तुम्ही दयेने वागा, Have the fear of the Lord. देवाचा भय बाळगा. And even after all that, आणि मग एवढं करूनही देखील if other people are after you, जर इतर लोक तुमच्या मागे लागले असतील leave the case in the hand of तर God. मग हे सगळं प्रकरण देवाच्या हाती सोपवा. He will not allow anything to come near you कोणीही कुठल्याही व्यक्तीला तुमच्या जवळ तो भटकू देणार नाही, because He is the God of the righteous. कारण तो नीतिमानांचा देव आहे. Praise God. हालेलुया. Because nothing less would satisfy these people than the blood of David. कारण त्यांची तृप्ती इतर कुठल्याही गोष्टीने होणार नव्हती, फक्त दाविदाच्या रक्ताने होणार They होती. wanted to disquieten his spirit and make him restless to do what God had called him to do. कारण त्यांची योजना होती की दाविदाचा जो आत्मा जळत आहे देवासाठी तो विझवावा आणि दाविदाच्या जीवनामध्ये जी देवाची योजना आहे त्याच्यापासून त्याला परावृत्त करावे. It was not a sudden passion. परंतु तो काही अचानक आलेला आवेश नव्हता It was not a passion for a season. की तात्पुरता जो अचानक उचमळलेला आवेश, It was a chronic malice continuously going against David परंतु every day of his life. परंतु सातत्याने त्या ठिकाणी सतत बाळगत असलेली कपट योजना जी दाविदाच्या विरुद्ध त्यांच्यात होती. Every day God was delivering David. आणि रोज देव दाविदाला वाचवत होता. Every day God not only was delivering him but lifting him up in glory. आणि दाविदाला वाचवत नव्हता एवढंच नव्हे तर रोज देव दाविदाला गौरवातून गौरवात घेऊन जात होता. Praise God. हालेलुया. I saw that in my life. आणि हे मी माझ्या जीवनात पाहिलं. Every time people opposed me, God lifted me up. जेव्हा केव्हा लोकांनी मला विरोध केला देवाने मला वर उचलला So आहे. many people tried to trip me and slide me. अनेक लोकांनी मला तुडवण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी मला बाजूला But टाकण्याचा God प्रयत्न केला, always gave me promotion in the midst of it all. परंतु त्या लोकांमध्ये देवाने मला नेहमी बढती दिली आहे. Praise God. हालेलुया. In the initial stages, people used to follow us to see what they are doing.
प्रारंभीच्या काळामध्ये लोक आमच्या मागे लागायची की गुप्तपणे की अरे हे काय करत आहेत But we बघायला. never bothered about it. परंतु त्याविषयी आम्ही कधी पर्वा केली They नाही. spoke against us. ते आमच्या विरुद्ध बोलले. They filled other people's ears about इतर us. लोकांचे कान आमच्या विरुद्ध भरले. They filled the elders' ears about us. आमच्या विरुद्ध वडील जनांचे कान भरले. But we stayed put with God. परंतु आम्ही देवावर भरोसा ठेवून राहिलो And God has not left us. आणि देवाने अजूनपर्यंत आम्हाला सोडलं नाही. You yourself know. तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला ठाऊक आहे. Of so many had become a father, and they had, I have raised them up by the grace of God to become pastors. अनेक लोकांसाठी देवाने मला वडील बनवलं आहे. अनेक लोकांसाठी देवाने माझ्याद्वारे त्यांना पाळक म्हणून नेमलं आहे. And then suddenly so many of them left, taking the sheep also. They started their own churches. आणि मग अचानक काही लोकांनी त्यांच्यामधून ते वेगळे झाले आणि स्वतःची मंडळी चालू केली आणि शिवाय मेंढरं देखील येथूनच निघून Yeah, घेऊन they do गेले. it. They take the members. आणि असं ते करतात. इथूनच सभासद घेऊन जातात. I never fought with one of them. परंतु त्यांच्यापैकी एका बरोबर मी भांडलो नाही. But still my cup runs over. तरी देखील माझा प्याला भरभरून वाहत आहे. Cup runs over. तरी देखील माझा प्याला भरभरून वाहत Because आहे. I have determined in my heart. कारण माझ्या हृदयामध्ये मी दृढ निश्चय I will केला not do आहे anything which is wrong. की जे चुकीचं आहे ते मी कधी करणार By नाही. His grace and mercy and His strength. त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने. But I will see that I always try to do good and right. तर मी त्या ठिकाणी काळजी घेणार की मी योग्य तेच गोष्टी करणार. Praise God. हालेलुया. You see, and David was becoming a blessing for his country. आणि पहा, दावीद दुसऱ्या बाजूने स्वतःच्या देशासाठी त्या ठिकाणी आशीर्वादी ठरू लागला. He bought the land in Jerusalem. यरुशलेमेमध्ये त्यांनी जागा विकत He घेतली was building the temple of God. आणि देवाचं मंदिर त्याचा बांधण्याचा मानस होता. You can imagine? फक्त God कल्पना had करा. given him the plan to build the temple. देवाने त्याला त्या ठिकाणी योजना दिली की कशा प्रकारे कसं मंदिर He बांधायचं. is building the temple there and people are wanting to ruin his life. एका बाजूला दावीद जिवंत देवाचं मंदिर बांधत आहे, दुसऱ्या बाजूला दैहिक लोक दावीदाच्या जीवामागे लागले आहेत. As if he had been a curse or a plague. जसं काय की दावीद त्या ठिकाणी लोकांसाठी पीडा आणि शाप बनलाय. But here he is accumulating all the gold and silver for the temple of God to be raised up. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने दावीद शुद्ध हृदयाने देवाचं मंदिर बांधण्यासाठी सोनं चांदी सगळं काही गोळा करत He होता. was hunted as a partridge on the mountain. आणि त्या डोंगरावर एखाद्या तित्राची शिकार करावी तशी त्याच्या मागे शिकार करत They होते. dug a pit for him, त्याच्यासाठी त्यांनी खाच खणली, laid a net for him. त्याच्यासाठी जाळं रचलं, They schemed against त्याच्या him. विरुद्ध कपट योजना केल्या. Did not even Saul go against David? शौल देखील दाविदाच्या विरुद्ध गेला नाही का? He was an enemy who seemed very strong for David. असा शत्रू होता शौल त्याच्या विरुद्ध की त्याच्या समोर दाविदा समोर तो खंबीर दिसत Just होता. imagine Saul. फक्त कल्पना कला, शौल King राजा, Saul. राजा शौल, He had a crown on his head, त्याच्या डोक्यावर मुकुट होता, a throne for his back. त्याच्या मागे सिंहासन He होतं had a huge army. आणि त्याच्या मागे भलं मोठं सैन्य He had होतं. power. He had authority. त्याच्याकडे सत्ता होती, त्याच्याकडे सामर्थ्य He होतं. could make rules. He can break laws. त्या ठिकाणी नियम तो बांधू शकत होता आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे नियम मोडू शकत होता. Yet he could not catch one small David. तरी देखील एखाद्या चिमुरड्या दाविदाला तो पकडू नाही शकला. Yes. Who was David? A fugitive. कोण होता दावीद? He was not even a king. तो राजा देखील नव्हता, उपरी होता. What was his height? He was half the size of Saul. त्या ठिकाणी त्याची उंची काय होती? शौलाच्या खांद्यापर्यंत देखील नव्हता. What power did he have? त्याच्याकडे काय सामर्थ्य होतं? No power. त्याच्या हातात कुठलंच सामर्थ्य No नव्हतं. crown, no throne, no army. त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता, त्याच्या मागे सैन्य नव्हतं आणि कुठल्या राजासनावर देखील तो बसला नव्हता. All law belonged to Saul. सगळे नियम कायदे कानून शौलाचे होते. All power belonged to Saul. सगळे सत्ता आणि सामर्थ्य शौलाचं होतं. All authority belonged to Saul. सगळा अधिकार शौलाच्या मालकीचा होता. One word from him, he can capture millions of people. शौलाच्या मुखातून एक शब्द निघाला की हजारो लोकांना तो बंदिवान करू शकत होता. Yet he, with all his power and authority, with all his army, could not capture one small तरी David. देखील शौल आपल्या संपूर्ण बळाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण सैन्याने देवाच्या दाविदाला पकडू शकला नाही. Why? का? Because of the anointing of God. कारण देवाचा अभिषेक त्याच्यावर होता. Praise God. Hallelujah. Because David was right. कारण दावीद योग्य मार्गामध्ये David होता. did right. दाविदाने योग्य कृत्य केलं. Amen. आमेन.
Do you understand what I'm saying? तुम्हाला समजत आहे मी काय You सांगण्याचा will be प्रयत्न करत आहे? troubled from all sides. चारी बाजूने तुमचा कोंडमारा But होईल, you don't need to worry. परंतु त्याची तुम्ही काळजी करू नका. Don't give up on the truth. कधी सत्याविषयी न हात आखडून ठेवू नका. Stand for the right. तर योग्य गोष्टींसाठी उभे राहा, Stand for the truth. सत्यासाठी उभे राहा, And God will not fail you. आणि मग पहा देव तुम्हाला अपयश देणार नाही. You will stand. Everyone will collapse before you. आणि मग तुम्ही खंबीरपणे उभे राहताल, तुमचे विरोधी तुमच्या विरुद्ध त्या ठिकाणी खाली पडतील. Everyone will collapse. सगळे जण ढासळून पडतील. In the midst of ashes you will stand. त्या ठिकाणी राखेच्या ढिगाऱ्यामध्ये तुम्ही उभे राहताल, God will do it for you. कारण देव तुमच्यासाठी हे कृत्य करेल. And this is God's doing, you will say. आणि तुम्ही म्हणताल की अरे माझ्या जीवनात केलेले हे आश्चर्य कर्म फक्त जिवंत देवाची आहे, It is marvelous in my eyes. आणि माझ्या डोळ्यामध्ये ते आश्चर्य आहेत. Praise God. हालेलुया. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Yes, God is going to heal you. आणि प्रभू तुम्हाला बरं करणार He's आहे, going to deliver you. तो तुम्हाला सुटका देणार आहे. Because even now God has put it in my heart. कारण आता देखील प्रभूने माझ्या हृदयामध्ये टाकलं आहे that I need to pray for the sick people and people who are stressed up in life. की जे लोक जीवनामध्ये चिंताक्रांत आहेत आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करावी. Yes. हो. And as we worship God, आणि जसं आपण प्रभूची आराधना करू, you will receive your healing. तुम्हाला आपलं आरोग्य मिळेल, You will receive your deliverance. तुम्हाला आपली सुटका मिळेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद बापा. मेरे प्रभु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. मेरे प्रभु Yes, Lord. चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. मेरे यीशु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. मेरे प्रभु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. जीवन भर भलाई मेरे साथ होएगी, मैं प्रभु के घर में सदा वास करूंगा. जीवन भर भलाई मेरे साथ होएगी, मैं प्रभु के घर में सदा वास करूंगा. मेरे प्रभु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. मेरे प्रभु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं है. हरी हरी चराइयों में बिठाने वाले, सुखदाई जल के पास ले जाने वाले. हरी हरी चराइयों में बिठाने वाले, सुखदाई जल के पास ले जाने वाले. मेरे प्रभु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं. यीशु चरवाहा तू, कोई घटी मुझे नहीं. Oh God, we love you, Father. प्रभू आम्ही We तुझ्यावर love प्रेम you, करतो. Jesus. आम्ही तुझ्यावर प्रेम We करतो. worship you, आम्ही Lord. तुझी आराधना करतो. What can we do without you, Lord? तुझ्याशिवाय आम्ही काय करू You शकतो? are our life. प्रभू तू आमचा प्रकाश आहे. Your words are life and spirit to us. प्रभू तुझा शब्द आमच्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. Thank you for your word. तुझ्या शब्दासाठी धन्यवाद. Thank you for your help. प्रभू तुझ्या साह्यासाठी Thank you धन्यवाद. for your presence. प्रभू तुझ्या सानिध्यासाठी धन्यवाद. Thank you, Jesus. हो धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, now heal those people who need healing. प्रभू आता ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्याने भर. Heal them in Jesus' प्रभू name. येशूच्या नावात त्यांना बरं कर. Heal their bodies, त्यांच्या Lord. आजारी शरीराला बरं कर. Heal their broken bodies प्रभू now. त्यांच्या तुटलेल्या शरीराला बरं कर. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग, every attack, प्रत्येक हल्ले I break the powers in the name of Jesus. येशूच्या नावात प्रत्येक वाईट सामर्थ्याला मी मोडतो. Lead the people in Jesus' name. सोड या लोकांनी येशूच्या नावात. Lead their bodies in Jesus' name. सोड त्यांचं शरीर येशूच्या नावात. There is
a healing anointing here. आरोग्याचा प्रवाह या ठिकाणी वाहत आहे. People are being healed right now. आता लोकांना आरोग्य मिळत आहे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासून The पहा. power of Jesus is here. येशूचं सामर्थ्य या ठिकाणी He आहे. is healing you right तो now. तुम्हाला आता बरा करत आहे. He is delivering you right तो तुम्हाला now. आता सुटका देत आहे. Receive, receive, receive. स्वीकारा स्वीकारा स्वीकारा. Receive right now. स्वीकारा आता. Be free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Let your power come then, Lord. प्रभू तुझं सामर्थ्य खाली उतरून येऊ दे. Every pain, let it vanish. प्रत्येक वेदना आता निघून जाऊ दे. Every sickness vanish. प्रत्येक आजार निघून जाऊ दे. Every problem vanish. प्रत्येक समस्या निघून जाऊ दे. Diabetes vanish. मधुमेह निघून जाऊ दे. Blood pressure vanish. ब्लड प्रेशर निघ येशूच्या नावात. Cancer vanish. कर्करोग निघ येशूच्या नावात. Asthmatic problems. Some are having asthmatic problems. काही लोकांना दम्याचा आजार आहे. Lord is healing you right प्रभू now. तुम्हाला आता बरा करत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या The नावात. Lord is healing you प्रभू now. तुम्हाला आता बरा करत आहे. Some are dwelling in darkness. काही लोक अंधकारामध्ये जगत They are आहेत. dwelling in darkness. तुम्ही अंधकारामध्ये जगता. They are saying, I cannot see the light. ते म्हणत आहेत की मला प्रकाश दिसत नाही. I cannot see the light. मला प्रकाशच दिसत नाही. The Lord says, प्रभू म्हणत I आहे shall enlighten you. मी तुला प्रकाशमान I करणार. shall enlighten you. मी तुला प्रकाशमान Thank you, करणार. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Iraba shakalara mantalara bakara bara 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 mantala. Iraba kharaba shakalara mantalara ba. Somebody has a severe stomach problem. कोणाला तरी पोटदुखीचा आजार आहे. Severe stomach problem. भयंकर पोटाचा आजार. The Lord is healing you. प्रभू तुला आता बरं करत You आहे. feel something is going in your stomach. तुला असं वाटत आहे की काहीतरी तुझ्या पोटामध्ये जात And the आहे. Lord is healing you right आणि now. प्रभू तुला आता बरं करत आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Somebody's shoulder is being healed. कोणाच्या तरी खांद्याला आता आरोग्य मिळत आहे. Mantalara bakara ba shakalara mantala. Iribi khera mana mantalara bakara bara bara. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Somebody is having watery eyes. कोणाला तरी त्या ठिकाणी डोळ्यामध्ये त्या The Lord ठिकाणी is healing you right now. डोळ्यामध्ये फूल उतरलं आहे. प्रभू तुला आता बरं करत A आहे. severe headache is being healed right now. तीव्र डोकेदुखी आता निघून जात आहे. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every trouble in your workplace is being delivered right now. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक समस्येतून तुम्हाला प्रभू आता सोडवत आहे. Family trouble is being delivered right now. कौटुंबिक समस्या आता निघून जात आहे. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Great peace is coming in you. महान शांती तुम्हामध्ये उतरून येत आहे. Great joy is coming in you. महान आनंद तुम्हामध्ये उतरून येत आहे. Great deliverance is coming in you. महान सुटका तुम्हामध्ये उतरून येत आहे. You shall be an overcomer. तुम्ही महाविजय होणार. You will not go down. तुम्ही खाली पडणार नाही. You will not go down. तुम्ही खाली पडणार नाही. You will not remain in darkness for तुम्ही long. अंधकारामध्ये यापुढे जगणार नाही. You will rise up. तर तुम्ही उठणार. You will rise up. तुम्ही उभे राहणार. From the ash heap you will rise up. राखेच्या ढिगाऱ्यातून तुम्ही उभे राहणार. Because God is going to pull you out. कारण देव तुम्हाला त्यातून बाहेर काढणार. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Master. धन्यवाद I मालक. believe you have done it, O Father. माझा विश्वास आहे की हे तू केलं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद स्वामी. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Praise God. हालेलुया. त्यामुळे या भावाचं हृदय खिन्न झालं होतं. समस्या होत्या. आज देवाने स्पर्श केला आणि ते सगळं ओझं प्रभू येशूने काढून टाकलं आहे. आज दिन भर मेरा हाथ बहुत दर्द हो रहा था कि मुझे डायबिटीज का बीमार है, परंतु आज पास्टर ने अभी प्रार्थना किया, लगेच मेरा हात का और पाव का सब दर्द चले गया. सर्व आदर महिमा मी येशू को देती. मला देवाने मोकळं केलं आणि मी मरायचे मी इज्जत मरून पडन, पण माझा येशू माझ्या बरोबर. देवाला धन्यवाद देते आणि कोटी कोटी धन्यवाद देते की आम्हाला चांगलं केलं प्रभूने, म्हणून सगळ्याला धन्यवाद देऊ बाप्पाला सगळ्यांसाठी. मी प्रभूला धन्यवाद देते. मी आता मोकळी झाले. हालेलुया. हालेलुया. एक जोरात टाळ्या वाजून आपण प्रभू येशूला गौरव देऊ. हालेलुया. हे भाऊ सांगतात गेल्या 2 महिन्यापासून त्यांना पोटाचा भयंकर त्रास होता. आता पास्टर जे प्रार्थनेमध्ये म्हणत होते की ज्या एका व्यक्तीला फार पोटाचा भयंकर त्रास आहे, ते व्यक्ती सांगतात की प्रभूने माझ्याशी आज बोलला. गेल्या 2 महिन्यापासून माझ्या पोटाच्या विकारामुळे मी फार त्रस्त होतो. आता कसं वाटतंय? पोटाचा काही त्रास, आरोग्य मिळालं तुम्हाला. हालेलुया. एक जोरात टाळी वाजून येशूला सर्व गौरव दिला. पास्टर पीटर यांच्या वचनानंतर त्यांनी जी प्रार्थना केली त्यामुळे देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर आलं आणि सगळा छातीचा विकार एका झटक्यामध्ये निघून गेला. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. या सिस्टर सांगतात गेल्या 1 आठवड्यापासून त्यांचे घोटे, पाय सगळं दुखत होतं, फार वेदना होत होत्या, चमका निघत होत्या आणि आज दिवसभर देखील त्या सांगतात त्यांना त्यांची तब्येत ठीक नव्हती.
आणि आता त्या सांगतात की प्रभू येशूचं सामर्थ्य प्रार्थनेमध्ये उतरलं आणि आता मला पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. माझ्या सगळ्या वेदना, सगळा त्रास प्रभू येशूने काढलेला आहे. त्याबद्दल त्या सर्व गौरव प्रभू येशूला देतात. एक जोरात टाळी वाजवून येशूला सर्व गौरव देऊया. शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते सांगतात की देवाचं सामर्थ्य माझ्यावर उतरून आलं आणि सगळा ताप जागेवर निघून गेला. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. हालेलुया. या सिस्टर सांगतात त्यांचं जे मणक्याचं हाड आहे त्याची झीज झालेली आहे आणि गेल्या 1 वर्षापासून त्यांना याबद्दल फार त्रास होत होता. आणि त्या सांगतात झीज झाल्यामुळे माझ्या दोन्ही पायांवरती नेहमी सतत सूज असायची आणि फार वेदना आणि फार त्रास असायचा. पण आज पण त्या सांगतात जेव्हा मी सभेला आले होते त्यावेळेस देखील मला हा त्रास फार होत होता आणि पायांना देखील सूज होती, पाठीला देखील, कमरेमध्ये देखील फार त्रास होत होता. परंतु त्या सांगतात की प्रार्थनेमध्ये असं सामर्थ्य उतरून आलंय, माझे सगळ्या वेदना निघून गेल्या, पायावरची सूज देखील निघून गेलेली आहे. प्रभू येशूने मला आरोग्य दिलेलं आहे. या बहिणीची साक्ष आहे. ते सांगतात की त्यांचा दीर ICU मध्ये ऍडमिट आहे, बेशुद्ध अवस्थेमध्ये होते आणि ते सांगतात की या ठिकाणी गेले 2-3 दिवसापासून ते सतत या ठिकाणी येत होते आणि प्रार्थना करत होते. आज देखील शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी आपल्या दीरासाठी प्रार्थना केली आणि ते सांगतात की या ठिकाणी लगेच मला फोन आला की आता त्यांचे दीर बोलू लागले आहेत, ते शुद्धीवर आलेले आहेत. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. हालेलुया. या सिस्टर सांगतात की माझ्या खांद्यामध्ये देखील फार वेदना होत होत्या आणि आज जसं पास्टरांनी प्रार्थनेमध्ये सांगितलंय एका व्यक्तीचा जो खांदा आहे तो फार दुखत आहे, परंतु प्रभू येशू आता त्याला स्पर्श करून आरोग्य देत आहे. ही बहीण सांगते माझा खांदा फार दुखत होता, मी लगेचच माझा हात जेव्हा माझ्या खांद्यावर ठेवला अचानक ते सांगतात काहीतरी अलौकिक झालं, सामर्थ्य उतरलं आणि मला पूर्ण जो त्रास होता, वेदना येत होत्या माझ्या खांद्यात, त्या सगळ्या वेदना निघून गेल्या आणि येशूने मला आरोग्य दिलं. आणि ते सांगतात की सायंकाळी या ठिकाणी आल्यानंतर मी या ठिकाणी प्रार्थना करू लागले, देवाचं वचन या ठिकाणी ऐकलं आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये सगळा आजार ते सांगतात माझा जागेवर निघून गेलेला आहे. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. या ज्या आजी आहेत त्या सांगतात त्यांचा मांडीचा हा भाग पहा, इथे मागे फार मोठी गाठ आली होती गेल्या 2 महिन्यापासून. त्या सांगतात त्यांना अजिबात चालता येत नव्हतं त्या गाठीमुळे. आज देखील सभेला जेव्हा ते आले होते ती गाठ तशीच होती, परंतु त्या सांगतात प्रार्थनेनंतर ती सगळी गाठ आता पूर्ण निघून गेलेली आहे, कुठंच काही नाहीये. तुम्ही तिथे वन पाहू शकता. तुम्ही अगोदर कसे चालत होता आणि आता कसे चालता, अगोदर कसे चालत होता तुम्ही आणि आता कसे चालता सगळ्यांना दाखवा. हालेलुया. इथं कुणीतरी असं गाठ मारले, लिंबू टाकले आणि शनिवारच्या दिवशी आणि मी माझ्या घरावर चालायला लागले. असं झालं म्हणलं, लेकरं म्हणाले काय झालं, काय झालं, म्हणलं माहित नाही, एवढा पाय झाला. म्हणलं काय झालं, काळा 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 झाला. मला काय करायचं, काय लावायचं, काय नाही सुचेना, नुसतं बिस्तरात पडायला लागले. बाथरूमला बी जायला येत नव्हतं. हो काय सांगायचं, तिथं आले थर थर चालेल. हालेलुया. या बहिणीच्या जीवनात देखील प्रभूने अद्भुत कार्य केलं आहे. ते सांगतात की गुरुवार पासून त्यांच्या शरीराचा उजवा भाग भयंकर दुखत होता, त्यामुळे ते सांगतात की मला काही काम करता येत नव्हतं आणि कुठल्याही प्रकारे ते सांगतात की मला शांती नव्हती. ते सांगतात की गेल्या 2 दिवसापासून मी या ठिकाणी येत होते, प्रार्थना करत होते, झोप देखील मला लागत नव्हती. परंतु आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते सांगतात की अचानक मला उजव्या बाजूला कोणीतरी धक्का दिल्यासारखं झालं आणि त्यानंतर अचानक त्या शरीरामध्ये एक मोकळीकता आली आणि सगळी अंगदुखी एका क्षणामध्ये निघून गेली. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. डॉक्टरनी काय सांगितलं होतं, 3 दिवस दूध नव्हतं पेले हे बाळ. माझं बाळ, मला डॉक्टरने म्हटलं का वाचणार नव्हतं तुझं बाळ, पण माझं बाळ डॉक्टरनी सांगितलं असं तोंडावर 1 नाही 2 नाही 3दा सांगितलं मला. पण मी येशूचं तेल पाजवलं आणि प्रार्थना केली. देवा बापाने माझं बाळ वाचवलं म्हणून मी येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. त्या सांगतात की त्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं तुम्हाला डेंगू हा ताप झालेला आहे, ताप आलेला आहे. डॉक्टरांनी सांगितलं व्यवस्थित गोळ्या औषधं खा. परंतु त्या सांगतात माझा येशूवर विश्वास होता आणि आज ते सांगतात मी जेव्हा या ठिकाणी आलते मला ताप होता, मला वेदना होत होत्या पायामध्ये सगळीकडे, परंतु शेवटच्या प्रार्थनेमध्ये माझा सगळा ताप गेला, माझ्या सगळ्या वेदना गेल्या आणि प्रभू येशूने आता मला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. या बहिणीची साक्ष आहे.
ते सांगतात की गेल्या 15 ते 20 दिवसापासून अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखत होतं आणि वेगळ्या दडपणाखाली ते जगत होत्या. ते सांगतात की मला मानसिक तणाव खूप होता, खूप दडपण होतं. परंतु ते सांगतात की आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये मी प्रभूला मागितलं, तुझं मोकळीकतेचं सामर्थ्य माझ्यावर उतरून येऊ दे. आणि या बहीण सांगतात की देवाने माझी प्रार्थना ऐकली. या ठिकाणी शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने मला स्पर्श केला आणि जागेवर मला आरोग्य दिलं. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देत आहेत. ते म्हणतात, जसं मी आज या ठिकाणी आले, प्रभू येशू पास्टरांद्वारे माझ्याशी बोलला आणि जसं शेवटी प्रार्थना झाली, माझा खांदा देखील दुखत होता, त्यापासून मला आरोग्य मिळालं, दबाव नाहीसा झाला, टेन्शन नाहीसं झालं आणि आता मला एकदम मोकळं वाटतंय. म्हणून मी सगळे गौरव प्रभू येशूला देते. जोरात टाळ्या वाजून आपण प्रभू येशूला गौरव देऊया. रोग से मुझे बचा के रखने वाले, कर्ज बिना जीवन देने वाले, रोग से मुझे बचा के रखने वाले, कर्ज बिना